कथामध्ये मला असं वाटतं की काही दुःखी कथा सुद्धा जीवनातला एक रंगच आहे ते सुद्धा. आणि सध्या सगळ्यात जास्त पॉप्युलर असा आहे तो छावा सिनेमा. तो बघितल्यानंतर सगळे प्रेक्षक रडत रडत बाहेर येतात, पण ते इतिहासातलं सत्यच आहे. तर त्याप्रमाणे आपलेच कथा लेखक आता काय काय कथा सादर करतायत ते आपण बघूया. पहिली कथा सादर करतील आपल्या संस्थेचे प्रेसिडेंट मिस्टर वसंत गोखले. गोगटे, सॉरी, प्रेसिडेंट म्हटल्यानंतर प्लीज समजून घ्या, गोगटे. हॅलो, नेक्स्ट प्रेसिडेंटची अनाउन्समेंट झालेलीच आहे, त्यामुळे मी अतिशय खुशीत आहे. बरं, आता जी मी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे त्याचं टायमिंग असणार आहे, त्यामुळे मी तुम्हाला आधी स्टॅट्युटरी वॉर्निंग देतो की आपले भ्रमणध्वनी शांत करा किंवा बंद करा, कारण माझा टाइम कधी सुरू होणार आहे मला माहीत नाही. मी सौ मीरा मुकुंद देशमुख जोशी, राहणार स्नेह सदन, 18 रस्ता, चेंबूर, मुंबई. मी एक पत्र लिहिलंय माझ्या आईला. तीर्थरूप कैलासवासी आईस शिरसाष्टांग नमस्कार. इच्छापत्र की प्रश्नचिन्ह. काल 6 मार्च रोजी तुझे 13वेचे श्राद्ध व दिवसवार पार पडले आणि दादाने आधी सांगितल्याप्रमाणे तुझ्या इच्छापत्राचे वाचन संध्याकाळी 4 वाजता होणार होते आणि त्यासाठी करंदीकर वकील येणार आहेत असे त्यांनी कळवले होते. आणि त्या दृष्टीने मी आणि माझा नाव रामकुंद आम्ही या सर्व कार्यक्रमासाठी आलेले होतोच 13वेसाठी, आणि संध्याकाळी थांबणार होतो. आणि तुझ्या इच्छापत्राचं वाचन करंदीकर वकिलांनी सुरू केलं आणि ते काय आहे ते आपण सर्वांना सांगूया. सुरुवातीलाच वकिलांनी सांगितलं की माझा नवरा मुकुंद जोशी याला त्यांनी म्हणजे माझ्या आईने किंवा तू ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून नेमलेलं आहेस. तुझ्या इच्छापत्राप्रमाणे तू बाबांचं दापोलीचं घर आणि वाडी दादाला दिलीस, पण कोथरूडचा तू घेतलेला स्टेट बँकेकडून हाऊसिंग लोन घेऊन घेतलेला 2 BHK फ्लॅट माझी मुंबई बाहेर जागा नाही म्हणून तो मला दिलास. आता तुझी असलेली सर्व रोख, शेअर्स, म्युच्युअल फंडातली गुंतवणूक तू मला दादाला अर्धी दिलीस. आणि राजयोग सोसायटीत आपला 5 खोल्यांचा बोरिवलीचा बैठक आणि बंगल्यातील फ्लॅट जो तू दादाला अर्धा आणि मला अर्धा दिलास. आणि त्याच्या मागचं कारण तू असं लिहिलं होतंस की या वास्तूत तुमचा जन्म झालाय आणि ही आठवण तुला राहावी असावी म्हणून. आता इथून फ्लॅशबॅक सुरू होतोय. आणि तू मूळची साताऱ्याची कल्पना कोळेकर, आणि आपले बाबा हे म्हणजे आमचे बाबा हे रिझर्व्ह बँकेत नोकरी करत होते आणि ती राजयोग सोसायटी ही रिझर्व्ह बँकेतल्या लोकांचीच आहे, तुम्हाला माहिती असेल. आणि यथावकाश म्हणजे तुझं लग्न झालं, तू तेव्हा साताऱ्याला होतीस, तिथून नंतर तू बोरिवलीला आलीस आणि बाबांच्या ओळखीने तुला घराजवळच्या सर्व ब्रँचेस मिळाल्या. तुझी स्टेट बँकेतील बाबांची रिझर्व्ह बँकेतील नोकरी व्यवस्थित चालू होती. बाबांनी भराभर प्रमोशन घेतलं आणि कुटुंबासाठी तू त्याग करायचं ठरवलंस आणि तू प्रमोशन घेतलं नाहीस. बाबांना प्रमोशन मिळाल्यानंतर त्यांच्या मुंबईच्या बाहेर 2-2, 3-3 वर्षाप्रमाणे अहमदाबाद, भोपाळ, गुवाहाटी, हैदराबाद अशा बदल्या झाल्या आणि ते सगळीकडे एकटे फिरत राहिले. आणि वर्षातून सुट्टी घेऊन जेव्हा प्रिव्हिलेज त्यांना मिळायची तेव्हा ते आपल्याकडे यायचे आणि आपण सगळे एकत्र असायचो. आम्ही लहानाचे मोठे होत होतो. दादाचा जन्म 1983 मधला, माझा 1987 मधला. आणि तुझी स्टेट बँकेतली नोकरी वजिरा ब्रँच, बोरिवली ईस्ट ब्रँच, बोरिवली वेस्ट ब्रँच असे फिरत फिरत चालू होती. करता करता 2001 साल उजाडलं आणि तुमच्या बँकेत काहीतरी गोल्डन
काहीतरी VRS अशी काहीतरी योजना येणार म्हणून एक वर्षभर बावड्या उठत होत्या आणि तू आणि बाबा विचार करत होता की आपण काय करायचं नेमकं. आणि त्याच वेळेला दादा 12वीला गेला होता आणि मी 8वीत होते आणि आजी आपली खूप वयस्कर झाली होती. म्हणून मग तू कुटुंबासाठी आतापर्यंत जसं प्रमोशन घेतलं नाही तसं तूही हाही निर्णय घेतलास की हाही त्याग आता मी करते की नोकरी मी सोडते. आणि तू नोकरी सोडलीस कुटुंबासाठी. या सर्वांचं आपण जेव्हा अवलोकन करतो तेव्हा तू एका उच्च पातळीवर स्वतःला नेऊन ठेवलं होतंस असं आम्हाला वाटतं. आणि आपल्या सुदैवाने 2005च्या जूनमध्ये आपल्या बाबांची हैदराबादहून परत मुंबईला बदली झाली आणि ते 30 जूनला आपल्या घरी आले तिकडून रिलीव्ह होऊन. आपल्याला बँक हाऊसमध्ये जागा मिळणार होती असं त्यांनी आनंदाची बातमी आपल्याला सांगितली जेव्हा ते 1 जुलैला पहिल्यांदा इथल्या रिझर्व्ह बँकेच्या ऑफिसमध्ये गेले. अर्थात ती जागा रंगरंगोटी करून आपल्या ताब्यात मिळायला तिथलं फर्निचर आणि सगळं आपल्या सोयीप्रमाणे व्हायला 1 महिना तरी लागणार होता. त्यामुळे बाबा त्यांच्या साहेबांना म्हणाले की मी तोपर्यंत बोरिवलीहूनच अपडाऊन करीन. आपलं दुर्दैव असं की 5-6 दिवसातच रेल्वेमध्ये जे स्फोट झाले त्याच्यामध्ये आपल्या बाबांचा दुःखद अंत झाला आणि आपल्या कुटुंबावर एक फार मोठा घाला आला. तूही नोकरी सोडलेली म्हणजे तुला पेन्शन होती, आम्हाला कळत होतं की तुला पेन्शन आहे. बाबांची पेन्शन तोपर्यंत सुरू झालेली नव्हती, होणारी नव्हती, काय माहीत नव्हतं. पण दादा 12वीला, मी 8वी आणि या कठीण परिस्थितीतून खंबीरपणे मार्ग काढत तू आमचं सर्वांचं नीट सगळं केलंस आणि आयुष्य आमचं तू व्यवस्थित वाटेवर ठेवलंस. यथावकाश दादा इंजिनियर झाला, त्याला कॅम्पसमध्येच इन्फोसिसमधून नोकरीचा कॉल आला, पण त्याला नोकरीसाठी म्हैसूर आणि बंगलोर ट्रेनिंग आणि पुढे नोकरी बंगलोरला जावं लागणार होतं. मलाही कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली, मी इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. मला खरं म्हणजे अमेरिकेत जाऊन MS करायचं होतं, पुढेही शिकायचं होतं. पण आपली घरची परिस्थिती लक्षात घेता आणि आजीची वृद्धावस्था, तू एकटीच घरी आणि दादाही इथे नाही, बाबा तर गेलेलेच, त्यामुळे या सर्व परिस्थितीत तू मला अक्षरशः विरोध केलास की कुठेही जायचं नाही, नोकरी सुद्धा करायची असेल तर मुंबईतच करायची. तो एक गेलाय बंगलोरला दिवे लावायला, तेवढा पुरेसा आहे असं तुझं म्हणणं होतं. यथावकाश मला शिफ्ट्समध्ये एक MNC मध्ये नोकरी मिळाली. पगार फॅसिलिटीज अर्थात भरघोस होत्या. आपलं सगळं आता व्यवस्थित सुरू झालं होतं. पण तू माझ्यामागे लग्नाचा लकडा लावलास. आता याच्यातून आजी आणि तुझे काहीतरी संकेत सुरू होते की हिला आता कसं पटवायचं. आणि याच्यातून मार्ग काढण्यासाठी म्हणून मी एक वेलिंगटन इन्स्टिट्यूटमध्ये पार्ट टाइम मार्केटिंग डिप्लोमाचा एक कोर्स जॉईन केला की निदान तो कोर्स आहे या नावाखाली मला निदान 2 वर्ष तरी सुटका मिळेल तुमच्या या सगळ्या याच्यातून, व्यापारातून. आणि माझ्या जीवनाचा साथीदार मला तिथेच भेटला, मुकुंद जोशी. तोही इंजिनियर होता, MBA झालेला होता अहमदाबादमधून आणि आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये तो शिकवायला यायचा. यथावकाश आमची ओळख झाली, पण अजून असं काही निश्चित ठरलेलं नव्हतं. पण एका शनिवारी त्यांनी मला विचारलं की आपण कॉफीसाठी भेटूया का. आणि मग संध्याकाळचे आमचे लेक्चर संपल्यानंतर 5 वाजता आम्ही तिथेच माटुंग्याला एका कॅफेमध्ये जाऊन कॉफी प्यायला बसलो. तर मला नवल वाटलं की माटुंग्यासारख्या ठिकाणी त्या कॅफेमध्ये अजिबात गर्दी नव्हती. इतकी संध्याकाळची वेळ आणि कोणीही आतमध्ये चिटपाकरू नाही, फक्त एका कोपऱ्यामध्ये एक वृद्ध सद्गृहस्थ आणि त्यांची बायको. मी मनात विचार सुद्धा केला की हे खूपच रसिक आणि रंगीले दिसत आहेत की संध्याकाळी इकडे कॉफी शॉपमध्ये येऊन कॉफी पित आहेत. जनरली आपण कॉफी शॉपमध्ये म्हणजे सगळे 20 ते 30 या ह्याच्यातले जे होतकरू असतात असे तिथे बसलेले असतात. आणि आम्ही जाऊन तिथे गप्पा वगैरे मारल्या, कॉफी घेतली. तसं म्हणजे म्हटलं तर तो माझा सर होता किंवा सर होते, पण माझ्यापेक्षा तो 4-5 वर्षांनीच मोठा असेल किंवा आहे असं मला नंतर कळलं. आणि तिथून त्या दिवशी आम्ही एकमेकाला गुड बाय करून घरी आलो. आणि दुसऱ्या दिवशी रविवार होता.
रविवारी सकाळी 9:30-10च्या सुमाराला आमच्या राजयोग सोसायटी समोर एक गाडी येऊन थांबली आणि त्याच्यातून एक गृहस्थ आणि त्यांच्या पत्नी अशा शोधत देशमुख कुठे राहतात करत आले आमच्याकडे. आणि मी रविवार होता त्यामुळे आरामात झोपून उठणार होते, त्यामुळे 9-9:30ला मी उठले. जेमतेम माझं ब्रश वगैरे चालू होतं आणि त्याच वेळेला बेल वाजली. एवढ्या सकाळी कोण आलं म्हणून मी हातात ब्रश, तोंडात पेस्ट लागली आहे, ओठाला वरती खाली अशा परिस्थितीत मी दरवाजा उघडायला गेले. आणि दरवाजा उघडला तर ते काल जे कपल होतं कॉफी शॉपमध्ये ते झालेले होते. मी म्हटलं तुम्हाला कोण पाहिजेत? आणि बोलता बोलता पेस्ट उडाली. नशीब त्यांच्या अंगावर नाही उडाली. आणि मी घाईघाईने आत आले आणि त्यांना खुणेनी बसा म्हणून सांगितलं. नंतर मग मी आईला सांगितलं की असे असे आपल्याकडे कोणतरी एक वृद्ध सद्गृहस्थ आणि त्यांच्या पत्नी आलेले आहेत, आता तूच त्यांच्याशी बोल, कारण मला आवरायचं आहे. तर ते बसले. आईने त्यांना पाणी वगैरे दिलं आणि नंतर ते म्हणाले, मी प्रथम ओळख करून देतो, मी तुमच्याकडे न बोलावता आलोय त्याबद्दल मला माफ करा. मी प्रिन्सिपल राम जोशी आणि ही माझी सौ जोशी. आम्ही चेंबूरला राहतो आणि तुमच्या मुलीला मागणी घालण्यासाठी मी आलेलो आहे, माझ्या मुलासाठी, मुकुंद जोशी. तर तोपर्यंत आईला काय कोणालाच काही माहीत नव्हतं. तर आई म्हणली, पण आम्हाला काहीच माहीत नाही, मुलीने तर काहीच कल्पना दिलेली नाही आणि हे असं सगळं अचानक कसं काय घडेल म्हणून. तर ते म्हणले की ठीक आहे, तुम्ही जी आत्ता तुमची पेस्ट म्हणजे ब्रश करत होती तीच तुमची मुलगी ना, मग तिला आता बोलवा, म्हणजे तिला आम्ही विचारतो. आणि मग शेवटी आईने सांगितलं की तुम्ही बसा, मी तिला बोलावते. कसं तरी मी तोंड वगैरे धुवून वगैरे बाहेर आले आणि माझा चहासुद्धा कारण घ्यायचा राहिला होता. आता मला वाटलं यांच्याबरोबरच आपल्याला चहा मिळणार. आणि त्यांनी मला सांगितलं की तू मीरा देशमुख ना? तर मी म्हटलं होय. तर ते म्हणले की तुला आम्ही पसंत केलं आहे आमच्या मुकुंदासाठी आणि त्याच्यासाठी तुला मागणी घालायला लावलंय. तर मी म्हटलं कोण मुकुंदा? तर ते म्हणले मुकुंदा जोशी, माझा मुलगा, तुम्हाला शिकवायला नाही काय? आणि तेव्हा माझी ट्यूब पेटली आणि मग माझ्या लक्षात आलं की काल जे सरप्राईज कॉफी होती ती खरी सरप्राईज माझ्यासाठी होती, पण त्या सर्वांनी ठरवून मला बघण्याचा कार्यक्रम तिथे केलेला होता. आणि माझी सगळी काय म्हणायचं त्याला घाबरमुंडी झालेली होती की, आणि आईचं मध्येच चालू होतं, पण मुलीचं आम्हाला हे घेतलं पाहिजे, तिचा निर्णय काय आहे, मुलगा पसंत आहे की नाही काय वगैरे. आम्ही तर मुलाला पाहिलेलंच नाही आणि तुम्ही एकदम मागणी घालायला येता, हे कसं काय? आणि आईने विचारलं जोशी म्हणजे कोण? तर ते म्हणले जोशी म्हणजे आम्ही कोकणस्थ. मग आई मनात म्हणली, म्हणूनच तुम्ही असे आम्हाला न सांगता न कळवता बहुतेक आला असेल. मग ते म्हणले तुम्हाला मुलालाच पाहिजे ना, मग त्यालाही बोलवतो मी. मग ते दरवाजा उघडून बाहेर गेले आणि ते हाक मारले त्यांनी, जसे आपण घरी कोकणात हाक मारतो तशी, अरे मुकुंदा तुला बघायला बोलावलंय त्यांनी, ये. आलं ड्रायव्हरच्या सीटवर बसलेला मुकुंदा आला आतमध्ये. आणि मग प्रिन्सिपल जोशी म्हणले, हा बघा हा माझा मुलगा, हा इंजिनियर आहे, MBA झालेला आहे, इथे शिकवतो, बाकी स्वतःचे त्याचे व्यवसाय आहेत. आणि आता हा तुम्हाला मान्य आहे की नाही हे तुम्ही नंतर सांगायचं, मी पहिलं तुमच्या मुलीला विचारणार आहे की हा तुला मुलगा नवरा म्हणून पसंत आहे की नाही. आणि माझी तर हो का नाही तसं म्हणायचं काहीच मला कळत नव्हतं. मी आपलं खुणेनीच होय म्हणून सांगितलं. आणि मग ते प्रिन्सिपल जोशीने मग सगळं स्वतःच्या ताब्यात घेतलं की मला सर्व कल्पना आहे, मुली तुझे वडील नाही आहेत आणि तुझी आई सगळं संसाराचा गाडा सगळा ओढते, तुझा दादा तिकडे बंगलोरला आहे वगैरे वगैरे. तर पण आई म्हणली, मध्येच आईने इंटरजेक्ट केलं, अहो पण लग्न करायचं म्हणजे काहीतरी याद्या, काय तुमच्या मागण्या आहेत काय वगैरे सगळं सांगा आम्हाला जर परवडलं पटलं तरच आम्ही पुढे जाऊ. तर ते म्हणले की तुम्हाला पटेल परवडेल असंच
कोकणस्थी लग्न करायचं आहे, तुम्ही फक्त एक नारळ देऊ शकाल ना मुलीच्या बरोबर, आम्हाला तेवढाच चालेल. आता काय तुमची हरकत आहे का? आता आईचं बोलणंच उंटलं की आता काय बोलणार काय, कुठल्या गोष्टीवर नकार द्यायचा. मुलींनी नवऱ्याला पसंत केलं, मुकुंदाला पसंत केलं, समोरच केलंय, हे तर काहीच मागत नाहीयेत. तरी पण आईचं एक एक हे चालू होतं की तरी पण आम्हाला काहीतरी तयारी करायला लागेल. लग्नाची तयारी म्हणजे 2 महिने तरी जातील. ते म्हणे 2 महिने वगैरे काही नाही, आता यांनी ठरवलंय ना, आता हे सगळी सूत्र मी आणि तुम्ही हातात घ्यायची. आता त्यांना आपण मोकळं सोडू द्यायचं नाही गावभर भटकायला, आणि म्हणून लग्न लवकर केलं पाहिजे. ठरल्यानंतर त्यांनी मला एक प्रश्न विचारला की तुला लग्नानंतर वेगळं राहायचंय का? काय असेल तर स्पष्ट सांग. वेगळं राहायचं असेल तर मुकुंदाची जागा झाल्यानंतरच तुमचं लग्न होईल आणि तू डायरेक्ट वरात तुमच्या नवीन घरात जाईल, आमच्या घरात येणार नाही, तिथे आपलं घर आहे ते. तर मी म्हटलं की नाही, मला वेगळं राहायचं नाही. मग म्हणले आता लग्न करायचं. आता आम्ही आमचे जे कोण दुसरे ज्योतिषी आहेत त्यांना विचारतो फक्त मुहूर्तासाठी. ते तुमचं पत्रिका वगैरे आता काही नाही, पत्रिका जुळल्या, सगळं वरती गाठी मारलेल्या आहेत ब्रह्मदेवाने, आता हे लग्न होणार. आणि लग्न होऊन यथावकाश मी तिकडे चेंबूरला राहायला गेले, माझी नोकरी चालू होती. आणि प्रिन्सिपल राम जोशी म्हणजे SISचे प्रिन्सिपल किती कडक होते हे फार थोड्या जणांना माहिती असेल जे त्यांच्या प्रत्यक्ष सहवासात आले असतील. एका साऊथ इंडियन इन्स्टिट्यूटमध्ये ते प्रिन्सिपल म्हणून होते. आता मला आता 1-2 मिनिटात फक्त आवरायचं आहे, त्यामुळे गोष्ट आटोक्यात घेतो. यथावकाश मला 2 मुलगे झाले आणि दादाला 2 मुली झाल्या. आणि यावरून आपल्या घरात तुझं सदैव चालू असायचं की दादानी वंशाला दिवा दिला नाही आणि मीराकडे 2 वंशाला दिवे मिळाले. दरवर्षी वाढदिवसाला तू आमचं भरपूर धन करत होतीस आणि दादाच्या मुलींना मात्र काहीतरी साधे फ्रॉक किंवा काहीतरी साधं घेत होतीस. अशा तऱ्हेने तू का वागलीस हे मला तर खूपच कोड्यात पडलेलं आहे. आणि दादा आणि वहिनी त्यामुळे खूपच नाराज झालेले आहेत. आणि अशी आता तू ही वाटणी केलीस. आणि आम्ही 6 तारखेला घरी गेल्यानंतर तुला खोटं वाटेल पण आम्हाला रात्रभर दोघांनाही झोप आली नाही. आणि मी शेवटी मुकुंदला सांगितलं की मला यातलं काहीही नको. मग त्यांनी सांगितलं आपण करंदीकर वगैरे सकाळीच फोन करून सांगूया की तुला यातलं काहीही नको आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही कागद करा. आणि त्याप्रमाणे कागद करा. आम्ही 7 तारखेला बोरिवलीच्या कोर्टात येतो आणि तिथे सह्या करतो. त्याप्रमाणे करंदीकर वकिलांना 7 वाजता फोन केला. 7 तारखेला 7 वाजता सकाळी फोन केला आणि सांगितलं की काल तुमच्याकडे तुम्ही जे वाचन केलंय त्यातलं माझ्या बायकोला म्हणजे ही बायको तुमच्याशी बोलणार आहे पण तिला यातलं काहीही नको आहे. आणि त्याप्रमाणे तुम्ही कायदेशीर तरतूद करून जे काय असेल ते पेपरवर आज रेडी ठेवा. आम्ही तिकडे येतो, आपण कोर्टात जाऊ आणि जे काय असेल ते करू. त्याप्रमाणे 7 तारखेला जे आज मी पत्र लिहिते ती तारीख आहे 7 मार्च. त्या दिवशी आम्ही सर्व कंप्लीट केलेलं आहे. आणि आता मी जेव्हा दादाला फोन केला की दादा आम्हाला तुला उद्या भेटायला यायचं आहे, तेव्हा दादा म्हणलं आता काय घरात पार्टिशन घालण्यासाठी येणार आहात की काय उद्या सकाळी. तेव्हा मी म्हटलं नाही आल्यानंतर सांगते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही 8 वाजता गेलो. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा ते औचित्य साधून मी ते सगळं जे हक्क सोडपत्र ज्याला काय म्हणतात मराठीत किंवा इंग्लिशमध्ये जे काही वेगळं म्हणत असेल ॲफिडेविट केलं होतं ते सगळं दादाला दिलं. आणि त्याच्यानंतर त्यांच्या डोळ्यात मला जे अश्रू दिसले त्यांनी मलाही माझ्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. आणि एका तऱ्हेने तू जे इच्छापत्राद्वारे जो अन्याय केला होतास तो मी आज या महिला दिनाच्या निमित्ताने दूर केला असं मला वाटतंय. आणि त्याप्रमाणे मी माझं आज वागणं केलेलं आहे. तुलाही हे आवडेल असं मला खात्री वाटते. धन्यवाद. नमस्कार विप्रो. मी आज एक इतिहासाची कथा सांगणार आहे. आपला सर्व श्रोतृवृंद शिवराय प्रेमी नक्कीच आहे, होय ना? तर त्या संदर्भात मी आज एक कथा सांगणार आहे. कथेचं नाव आहे कथा मुरुंब देवाची.
शिवराय शहाजी राजेंच्या बरोबर मावळ प्रांताचे जहागिरी घेऊन पुण्यास आले. साधारण सन 1642चा कालावधी असेल. दादोजी कोंडदेव हे त्यांच्या जहागिरी बरोबर आलेले होते. ते सुभेदार म्हणून आले होते. त्यांनी शिवाजी महाराजांच्या जहागिरीसाठी त्यांनी पुण्यात लाल महाल बांधला. मुलकी जमा खर्च न्याय निवाडा आणि इतर कारभारासाठी शिवरायांनी दादोजी कोंडदेव हयात असेपर्यंत लाल महालातून कारभार केला. परंतु त्यांचे मन त्याची ते रेवले नाही. ध्येय धोरणानुसार त्यांनी आपला मुक्काम किल्ले मुरुंबदेव इथे हलवला. किल्ले मुरुंबदेव हा एक बेवसाऊ किल्ला होता. म्हणजे त्याच्याकडे कोणाचं लक्ष नसायचं असा मोठा किल्ला होता. आणि तो किल्ला हा किल्ला आहे तो आज राजगड या नावाने ओळखला जातो. त्या किल्ल्यावर त्यांनी ज्यावेळेला आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे जुजबी अशा वास्तू बांधल्या त्यावेळेला तो किल्ला पुन्हा एकदा वाडे हुडे विविध मंदिरं आणि विविध वास्तूंनी सालंकृत करावा असं त्यांच्या मनात आलं. आणि त्यांनी राजगड म्हणजे जुना किल्ले मुरुंबदेव सजवला. त्याचीच ही कथा. यानुसार एके दिवशी चौथ्या प्रहरी आपल्या पद्मावती मंदिराच्या प्रांगणात मजालस पडली होती. मजालिसी प्रशासकीय मंडळाच्या बरोबर तरुण स्थापत्य विशारद मोरोपंत पिंगळे आणि वास्तुविशारद सोनोपंत डबी हे दोन्ही उपस्थित होते. आणि त्यांनी शिवरायांच्या ध्येय धोरणानुसार आणि शिवरायांच्या कल्पनेनुसार आपल्या स्थापत्यकलेचा एक नमुना म्हणून नकाशे साऱ्या मजालसी पुढे ठेवले होते. नकाशात पाहून सर्व मजालस प्रसन्न झाली होती. याचं कारण पूर्व पश्चिम माचीला खाशा जिलबीची शिबंदी बांधली होती. अंगरक्षकांच्या लहान मोठ्या वास्तू होत्या. स्वतंत्र वाडे होते. आपल्या आऊसाहेबांसाठी त्यांनी राजवाडा बांधण्याचे रेखाटले होते. दिवाण ए आम होता. बालेकिल्ल्यावर दिवाणी खास, महाराजांसाठी खासा महल, महाराज्ञींसाठी महाल. त्याच्यानंतर दुसऱ्या एका नकाशात विविध ठिकाणी आणि आवश्यक ठिकाणी महाद्वारे, त्याच्यानंतर गुप्तद्वारे, तटबंदी, बुरुज, त्यानंतर पाण्याची टाकं, मंदिरं, पाण्याचे तलाव, प्रातर्विधीची स्थाने सुद्धा आणि अंबरखाना सारं काही इतक्या सुंदरतेने कल्पकतेने रेखाटले होते की मुरुंबदेवाच्या उंच सकलतेचा अभ्यास करून त्यांनी त्याप्रमाणे ते रेखाटन केले होते. सर्व मजालस प्रसन्न पावली. विशेषतः पूर्व आणि पश्चिम माचीवर त्यांनी चिलखती तटबंदीचे रेखाटन केले होते. ती ही चिलखती तटबंदी आहे. ती चिलखती तटबंदी पाहिल्यावर सारे दुग्धाचार्य हा वासून उभे राहिले. याचं कारण या प्रकारची चिलखती तटबंदी कोणी ऐकली नव्हती, पाहिलीही नव्हती. परंतु शिवरायांच्या ध्येय धोरणानुसार आणि शिवरायांच्या कल्पनेनुसार ही तटबंदी त्यांनी रेखाटली होती. राजपुरोहित प्रभाकर भट्टांनी भविष्यवाणी केली की या देशीच नव्हे तर विश्वात सुद्धा हा किल्ला अजोड राहील आणि ही तटबंदी एकमेव असेल. पण आज्ञेनुसार ज्या वेळेला शिवरायांनी सबनीसांना, रघुनाथ बाळाला सबनीसांना जहागिरीचा जमा खर्च मांडायला सांगितला त्यामुळे त्यांनी जमा खर्च मजालसी पुढे ठेवला. शिवरायांच्या लक्षात आले आणि साऱ्या मजालसीच्याही लक्षात आले की जमादार खान्यात पुरेशी रोकड नाही आहे. काय करावे, काही सुचना, कारण खर्चाचा मार्ग निघेना. अचानक तरुण स्थापत्य विशारद मोरोपंत पिंगळे उद्गारले, मजालसी हो, ह्या कामासाठी आपल्याला 12 ते 15 वर्ष जाणार आहेत आणि भरपूर
खर्च अपेक्षित आहे, तर त्यामुळे काही कमी गोळे करावे का, ही माझी विनंती आहे. अशा अचानक धाडसी विचारांनी सर्व मजालच चपापली. सर्वजण शिवरायांकडे बघू लागले. निशब्द शांतता पसरली आणि यात दिवे लागण झाली. महाराज म्हणाले, चर्चेसाठी भोजनोत्तर पुन्हा जमूया. आणि शिवराय उठले आणि निवासस्थानी गेले. सारे मजालच उठली आणि आपापल्या निवासस्थानी भोजनासाठी गेली. रात्रीचा पहिला प्रहर उलटला. पौर्णिमेच्या शुभ्र धवल प्रकाशात ब्रह्मदेव उजळला होता. सारी मजालस एक एक करून पुन्हा पद्मावती मंदिरात जमली आणि मजालस सुरू झाली. काय करावे काही सुचेना. मगाचा प्रश्न, कमी पैशांचा प्रश्न गुंजत होता. शहाजी राजांकडे म्हणजे थोरल्या महाराजांकडे बंगळुरूवरनं रक्कम मागवावी का, परंतु शहाजीराजांकडनं रक्कम मागवली तर आदिलशाह सावध होईल. किंवा पुण्यातल्या सावकारांकडनं कर्ज घ्यावे का, पण पुण्यातल्या सावकारांकडे कर्ज घेतले तर विजापुराकडनं त्याच्यावर जप्ती येऊ शकते. किंवा एखादी जुन्नरसारखी बाजारपेठ मारावी का, पण जुन्नरसारखी बाजारपेठ मारली तर काम सुरू व्हायच्या आधीच बबरा होईल, बोभाटा होईल. काय करावे काही सुचत नव्हतं. खर्चाचा मार्ग मिळत नव्हता. शांततेत सर्वजण विचार करत होते. अशात मध्यान्ह रात्रीचा समय बांधला. शिवाजी महाराज ध्यानावस्थेतून जागे झाले आणि मजालसीला म्हणाले, मजालस हो, विप्र हो, चला आपण चला उठा, आपण पाय मोकळे करून येऊया. उदयी आपण गडाच्या ब्रह्मदेवाच्या द्वाराचे जे पाडकाम सुरू करणार आहोत त्याची आपण अंतिम पाहणी करून येऊया. सर्वजण उठले. जागता पहारा पूर्ण गडावर होता. सर्व मजालस म्हणजे महाराज मध्ये आणि सर्व मजालस आगे पुढे असे करून गुंजन दरवाजापर्यंत पोहोचले. महाराजांच्या आज्ञेनुसार गुंजन दरवाजाचा दिंडी दरवाजा उघडण्यात आला आणि सर्व मजालस दिंडी दरवाजाच्या बाहेर गेली. 10 पावले जाऊन थांबली. महाराजांनी बुरुजाकडे लक्ष दिले. या बुरुजांकडे त्यांचं लक्ष गेलं आणि बुरुजांच्या प्रत्येक भिंतीचा चिरा ते पाहत होते आणि ते प्राचीन अशा द्वाराकडे त्यांचं लक्ष गेलं आणि महाद्वाराकडे ज्यावेळेला लक्ष गेलं त्यावेळेला ते उद्गारले, विप्रभो पाहत आहे ना, अहो चमत्कार, अहो या कमल कलिकेमधून दूध ओसंडत आहे आणि ते जमिनीत पाझरत आहे. नव्हे नव्हे, अहो हे पौर्णिमेचे चांदणेच जरूर कमलिकेनं येऊन उंबरठ्याखाली जमिनीत पाझरत आहे. अरे मला तर आता आणखी वेगळंच दिसतंय. कमलकलिकेच्या काठी, कमलकलिकेच्या जागी मला श्री विष्णुपत्नी लक्ष्मी दिसते आणि त्या लक्ष्मीच्या दोन्ही सव्य उपसव्य हातातून हा सुवर्ण मुद्रांचा ओघ हा उंबरठ्याखालील जमिनीत झिरपत आहे आणि ही धरणी माताचं प्राशन करीत आहे. शिवाजी महाराजांची योग सामर्थ्याची आणि उन्मनावस्था ही सर्वांनाच माहिती होती. उन्मनावस्था म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपल्याकडे दत्ताची आरती आहे. दत्त दत्त ऐसे लाभले ध्यान, हारपले मन झाले उन्मन. ही उन्मनावस्था, ह्या उन्मनावस्थाने अंमळशाने भानावर येत शिवाजी महाराजांनी प्रभाकर भट्ट म्हणजे आपले राजापुरोहित होते त्यांना प्रश्न विचारला, गुरुवारी यातून काही संकेत दिसतो का? सारे मजालस या दृश्याकडे पाहत होते, परंतु त्यांना या शिल्पातली मूर्तता समजत होती, परंतु याला अमूर्तता काही दिसत नव्हती. राजपुरोहित भानावर आले आणि त्यांनी धीरगंभीर वाणीने सांगितले, मजालसी हो, या शिल्पाचा उगम हा अति प्राचीन आहे. बौद्धांची माता मायावती हिला एक स्वप्न पडले होते. ती एका पद्मासनात बसलेली आहे आणि दोन्ही बाजूला गजलक्ष्मी विहरते आहे आणि ते घाटातून तिच्या अंगावर जलस्नान करतायत. ह्या स्वप्नाचं त्यांनी शिल्पात रूपांतर केलं आणि त्यानंतर ते शिल्प स्मरणीय आणि पूजनीय झालं. पुढे शैव आणि वैष्णवपंथीयांनी त्यात थोडासा बदल केला. शैव लोकांनी
त्या मायावतीच्या जागी गौरी स्थापन केली आणि वैष्णवांनी त्या मायावतीच्या जागी श्री लक्ष्मी विष्णुपत्नी लक्ष्मी स्थापन केली. विष्णुपत्नी लक्ष्मीच्या दोन्ही बाजूला गजशुंड आणि गजशुंडांच्या शुंडामध्ये घट अशा प्रकारचे ते शिल्प. या देशीचे देवगिरीचे यादव होते ते कृष्णाचे वंशज, म्हणजेच ते वैष्णव संप्रदायी होते. त्यामुळे यांनीच हा मुरुंबदेव निर्मिला आणि हे शिल्पही निर्मिले. या स्पष्टीकरणासह प्रभाकर भट्ट आपल्या हाताची आकडेमोड करत होते आणि अंमळशाने ते हर्षभराने उद्गारले, अहो महाराज, आज पौर्णिमा, अहो ते पहा, ते आकाशात ते पुष्य नक्षत्र येते आणि त्या पुष्य नक्षत्रातून तो गुरुग्रह जातोय. अहो म्हणजे आज गुरुपुष्य योग आहे, आज गुरुवार म्हणजे आज गुरुपुष्यामृत योगही आहे. आणि महाराज आपल्याला दिसलेली धनलक्ष्मी म्हणजे श्रीलक्ष्मी म्हणजे हा धनलक्ष्मी योगही आहे. कमल कलिकेतून खाली पडणारी, जमिनीवर पडणारी चांदणे जिथे झिरपते ती भूमी खणावी, हाच या चमत्काराचा आदेश. प्रभाकर भट्टांच्या या निर्वाण प्रचूर अशा वाणीने सबनीस पुढे सरकले आणि उदयी तोडकाम करण्यासाठी आणलेल्या अवजारांपैकी एक कुदळ त्यांनी घेतली आणि महाराजांच्या हाती दिली. महाराजांनी सर्वांसमक्ष त्या भूमीला वंदन केलं आणि कुदळ जमिनीवर मारली. 4 बंकींना आज्ञा देण्यात आली. 4 बंकींना औरस चौरस भूमी खणण्याचा आदेश देण्यात आला. पेशव्यांनी आदेश दिला. 4 बंकींनी भूमी खणण्यास सुरुवात केली. धनलक्ष्मी प्राप्त मंत्र आणि खणण्याचा खण खण असा आवाज हा आसमंतात गुंजत होता. हळूहळू तिथे खड्डा पडायला लागला आणि खोल जाणाऱ्या खड्ड्याकडे सर्वांचं लक्ष द्यायला लागलं. साधारण पुरुषभर उंचीचा खड्डा खणला गेला आणि एका बंकीच्या हातातील पहार खणखणली. सर्वजण स्तब्ध झाले. दुसरा बंकी आला. त्याने फावड्याने त्याची माती बाजूला गेली. पाहतात तो काय, आज एक काळसर तांब्याची घागर. त्वरित प्रभाकर भट्टांनी राजपुरोहितांनी आज्ञा केली आणि त्यांनी पूजा साहित्य मागवलं. शिवरायांकडून त्यांनी त्या धनलक्ष्मीची म्हणजे गुप्तधनाची पूजा करण्यात आली आणि त्यानंतर ते गुप्तधन बाहेर काढण्यात आले. आतनं कळशी बाहेर काढली तर पाहतात तो काय, तो खाली एक तपेले दिसले. ते तपेलेही वर काढण्यात आले. ते तपेले काढल्यानंतर पुन्हा आत खालून वळून बघतात तो आतून आणखीन एक घमेले वर दिसले आणि त्याच्याही खाली आणखीन एक बघितलं. त्यावेळेला सोन्याच्या कांबीने भरलेली अशी एक कढई दिसली. तीही वर काढण्यात आली. समुद्र मंथनातून देवदानवांना लक्ष्मी सापडली तशी भूमंथनातून शिवरायांना पाताळातील धनलक्ष्मी प्राप्त झाली. राजांनी त्याला नमस्कार केला आणि आज्ञा केली. त्या पात्रांवरची झाकणं उचकटली गेली. पाहतात तो काय, आत पद्मटंक लखलख होते. पद्मटंक म्हणजे देवगिरीच्या यादवांच्या सुवर्णमुद्राच. त्या सुवर्णमुद्राची ती 3 भरलेली पात्र आणि सोन्याच्या कांबीने भरलेली कढई असं दरवाजात ठेवण्यात आले. त्यांची पूजा करण्यात आली. तेवढ्याच सूर्योदय झाला. सूर्याची किरणे त्या सोन्याच्या कांबीवर पडली आणि त्या सर्व सोन्याच्या मोरांवर पडली आणि त्याचं परावर्तन त्या महाद्वारावर पडलं आणि तो महाद्वार पूर्ण सोन्याचेच झाले. मग उभे राहिलेले शिवराया तिथे तेजपुंज दिसू लागले. क्षणभर सूर्यदेव सुद्धा थांबले. सर्वजण भानावर आले. महाराज म्हणाले, ब्रह्मवृंद हो, पाहताय ना, या किल्ले मुरुंबदेवावर आपल्याला धनलक्ष्मी सापडली. आपण या धनांची आभूषणे आपल्या मुरुंबदेवावर चढूया, आपला मुरुंबदेव सालंकृत करूया आणि
त्या आबाजी आणि मोरोपंतांकडे वळून ते म्हणाले, माझा आहे ना, आता आराखड्यानुसारच काम करा, एकही चिरा उडा नको, मेहनताना मात्र मजुरांना वेळेवर द्या. सोनोपंत डबीर, ज्यांना शहाजी राजांनी मुरुंब देवाची पाहणी करण्यासाठी आणि व्यवस्थापीय संचालन करण्यासाठी ठेवलं होतं, ते सोनोपंत डबीर म्हणाले की महाराज, देवगिरीच्या यादव कुळाची ही लक्ष्मी शिवरायाच्या मातुल घराण्याने भोसले कुळातील आपल्या भाच्यासाठी स्वराज्य संस्थापनार्थ जणू काही बहाल केली आहे. आणि ज्यांनी हातभार लावलाय, तेव्हा हा हेमाडपंथी प्रकारचा जो दरवाजा आहे, गुंजन दरवाजा, तो अतिशय छोटा आहे आणि प्रस्थापित किंवा अपेक्षित जी आपली मोठा राजवाडा तयार होणार आहे त्या दृष्टीने जो लहान किंवा अवघड आहे, परंतु तो पाडू नये ही आपणास विनंती. आणि आजही तो दरवाजा आणि त्याच्यावरचे गजशुंड आणि त्याच्यावरच्या घटका सर्व असं म्हणताला ओरडून सांगतायत की मुरुंबदेव ज्या वेळेला महाराजांनी पुनर्स्थापित करण्याचे ठरलेले, त्यावेळेस त्यांना धनलक्ष्मी मिळाली. सर्वांची संमती झाली आणि मजुरांनी आपली धनलक्ष्मी डोक्यावर घेतली. चारी पात्र ढोल ताशांच्या गजराच्या मागून ही मिरवणूक निघाली आणि पद्मावती माचीवर पोहोचली. पद्मावती माचीवर सुवासिनींनी या धनाला ओवाळले आणि ती धनलक्ष्मी राजगड पूर्ण बांधण्यासाठी उपयोगात आली. संपली माझी इथे कथा. 1638 ते 1666 या दरम्यान फ्रेंच प्रवासी तावेर्निये झा बातिस्ट याने इतिहासाला सांगितले की राजगडची तटबंदी पाडताना त्यांना म्हणजे शिवरायांना बरेचसे द्रव्य मिळाले. या कथेचे खरे हक्कदार इतिहास संशोधक अप्पापर, मी तो संकलक आणि मी तो हवालदार आहे. धन्यवाद. बंधन नाही, छोटीशी कथा सांगायची. हरकत नाही, माझी कथा अगदी बरोबर 8:30 मिनिटाची आहे, त्यामुळे घड्याळ बघायचं काही काम नाही. एक नमस्कार. नमस्कार. सगळ्यात आधी ही संकल्पना ज्यांच्या मनात आली की आपल्याच सभासदांच्या साहित्य प्रतिभेला वाव देण्यासाठी असा एखादा कार्यक्रम करावा, ही संकल्पना ज्यांच्या मनात आली आणि ज्या कमिटीने ती उचलून धरली, त्यांच्या सगळ्यांना आधी मी आभार मानतो, अभिनंदनही करतो आणि माझ्या कथेला सुरुवात करतो. आशा आकांक्षा दिवाळी अंकची एक स्पर्धा होती, सामाजिक कथा विशेष अंक, आणि ज्यावेळेस मला मुक्ततनी बद्दल या कथेला पुरस्कार मिळाला होता. पुढच्या वर्षी त्यांची होती रहस्यकथा विशेषांक होता आणि त्यांना एक रहस्यकथा हवी होती. शनिवारपर्यंत रहस्यकथा द्यायची होती, गुरुवारपर्यंत मला काही विषय सापडत नव्हता. गुरुवारी संध्याकाळी मी सांताक्रूजला बाकवलेला न्यू इंडिया हेअर कटिंग सलून आहे, तिकडे मी केस कापण्यासाठी गेलो होतो. त्यावेळेला भरपूर होते कापणे, तर ते केस कापण्यासाठी गेलो असताना समोर मुलांचं खेळाचं मैदान होतं आणि शेजारच्या खुर्चीवर बसून एक माणूस दाढी करत होता. त्याची दाढी चालली होती, माझे केस चालले होते आणि त्यावेळेला असा विचार डोक्यात आला की जर मैदानावरच्या एखाद्या मुलाने मारलेला चेंडूचा फटका जर त्याच्या हातावर बसला आणि वस्त्राने त्याचा गळा चिरला गेला तर काय होईल, हा एवढासा जम घेऊन मी घरी आलो. रात्री 11 वाजता कथा लिहून पूर्ण केली, ती दुसऱ्या शंकाला पाठवून दिली आणि या कथेने 2 पुरस्कार मिळाले. त्या दिवाळी अंकाचा मला दुसरा पुरस्कार मिळाला आणि चित्तपाम ब्राह्मण संघाची गिरगावला संस्था आहे, जिथे जयंत सावरकर परीक्षक होते, तिथे या कथेला 3रा पुरस्कार मिळाला. तशा 2 पुरस्कार मिळालेली जी कथा आहे 8:30 मिनिटाची, ती मी सादर करतोय. कथेचं नाव आहे नामदेव पाताळे. नामदेव पाताळे म्हणजे आमच्या गावचं एक चालतं बोलतं वर्तमानपत्र. म्हणजे गावच्या इत्यंभूत बातम्या त्यांना अगदी सविस्तर तपशिलासह ठाऊक असायच्या. आता याचं मुख्य कारण म्हणजे रस्त्याच्या कडेला लागून असलेलं त्याचं नॅमपॅट हेअर ड्रेसिंग हॉल. आता हॉल म्हणणे इतकं ते काही मोठं नव्हतं. म्हणजे बघा, ही अशी इथे सलूनची खुर्ची, मागे असं 4-5 लोक बसतील एवढं लाकडी टेबल, बाकडं म्हणजे, त्याच्या बाजूला एक छोटीशी मोरी, त्या मोरीवर पाण्याची टाकी, या बाकड्याच्या वरती अशा श्रीदेवी, माधुरी दीक्षित, जयाप्रदा वगैरे अशा ललनांचे फोटो, इकडे असा आरसा,
त्या आरशाच्या बाजूला हनुमानाची तस्बीर आणि त्या आरशावरती असा छानसा जिलेटिन लावलेला ट्यूबलाईट लाव. म्हणजे मॉडर्नायझेशनच्या नावाखाली नाम्याने आपलं सलून एकदम मस्त सजवलेलं होतं. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की नॅमपॅट का, म्हणजे नामदेवचं नॅम आणि पाताळेचं पॅट. मॉडर्नायझेशन दुसरं काय. आता काही जण त्याला नामदेव म्हणायचे, काही जण त्याला नाम्या असं म्हणायचे, काही जण काय नामदेवराव असं म्हणायचे, तर काय ए पाताड्या असं सुद्धा म्हणायचे. आता त्या सलूनच्या बाहेरच रस्त्याच्या त्या बाजूला एक छान मोठी खेळाचं मैदान होतं. हे कायम मुलांनी गजबजलेलं असायचं. मुलांचा खेळ तिथे कायम चालू असायचा. ही मुलं मात्र त्याला हाय नॅम असं म्हणायची. आता खरं तर तो त्यांच्यावरती रागवायचा, पण खरं तर नॅम ह्या शब्दामुळे तो जरा मनातनं सुखावायचा. म्हणजे चेंडू दुकानात आला तर तो अडवायचा, त्यांच्यावर उडायचा, पण ते आपलं उगीच. ती मुलं नॅम म्हणतात ना, ते त्याला खूप बरं वाटायचं. तर असा हा नाम्या आणि त्याचं हे सलून म्हणजे एखाद्या वर्तमानपत्राचं एक कार्यालय जणू. दर रविवारी सकाळी गावातल्या टोळ भैरवांचा इथे अड्डा जमायचा. चमचमीत बातम्यांची, कुरकुरीत लफड्यांची देवाणघेवाण व्हायची. आता प्रत्येक वेळेला त्यात तिखट मीठ मसाला वाढला जायचा, पण काय झालं की याचा एक वेगळाच परिणाम नाम्यावरती झाला. नाम्या प्रत्येक बातमीत आणि घटनेत स्वतःला पाहायला लागला. म्हणजे कसं की एखाद्याला लॉटरी लागली की नाम्याला आपण स्वतः लक्षाधीश झाल्यासारखं वाटायचं. एखादी साहस कथा, धाडस कथा वाचली की नाम्याला स्वतःला आपण धनंजय किंवा असं झुंजारराव झाल्यासारखं वाटायचं. पण हळूहळू काय झालं, त्याचं कामातलं थोडं लक्ष कमी व्हायला लागलं. आता शनिवार रविवार सोडला तर इतर दिवशी गिरायकांची फारशी गर्दी नसायची. माझ्याही नामा बाकड्यावर बसून त्या मैदानावरच्या मुलांचा खेळ बघत बसायचा, नाहीतर मग त्या पोलीस स्टॅम्पची पारायण करायचं. कारण त्या बाकड्यांवरती सवा नवा काळ, संध्याकाळ, पोलीस स्टॅम्प असे ठेवलेले असायचे. पण तो दिवस मात्र त्याच्या आयुष्याला एक वेगळंच वळण लावून गेला. नाम्या नेहमीप्रमाणे सकाळी सलून मध्ये आला. आदल्या दिवशी रात्री दुकान बंद व्हायच्या आधी त्याने सगळी साफसफाई वगैरे व्यवस्थित करून ठेवली होती. पण आपल्या सवयीप्रमाणे त्याने त्या खुर्चीवरती फडका मारला, त्या आरशावरती असा फडका फिरवला, श्रीदेवी माधुरीकडे असा एक कटाक्ष टाकला, टॉवर मधनं 2 अगरबत्त्या काढल्या, त्या पेटवल्या. अगरबत्त्यांचा सुगंध सलून मध्ये दरवळला. आज आडवार असल्यामुळे मारुती स्तोत्र वाचायला जरा बऱ्यापैकी निवांत वेळ होता. मग त्याने काय केलं, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. काय नामदेवराव, सगळे देवपूजा चालली आहे वाटतं, आमच्यासाठी वेळ आहे ना. नाम्याचं लक्ष दाराकडे गेलं. दारात विश्वासराव उभे होते. नाम्याने लगेच त्या अगरबत्त्या त्या बटाट्याच्या खाचेमध्ये खोल्या आणि म्हणाले, या या या. आज हनुमान जरा नेहमीपेक्षा लवकरच प्रसन्न झाला होता. सकाळी दारात गिऱ्हाईक आलेलं बघून नाम्या जरा खुश झाला. अहो या या या, तुमच्यासाठीच तर दुकान उघडलंय ना, आज सकाळीच येणं केलं. नाही त्याचं काय आहे, आज एका लग्नाला जायचं आहे, म्हटलं जरा दाढी करून घ्यावी असं म्हणून नाम्या आपला विश्वासराव खुर्चीत विसावत बोलले. नाम्याने पटकन तो एक पांढरा कपडा त्यांच्या गळ्याभोवती गुंडाळला. उरलेलं मारुती स्तोत्र पटापटा उरकून घेतलं. विश्वासराव त्या फणीने आपल्या डोक्यावरच्या तुरळक केसांना वळण लावत होते. मैदानावरती मुलांचा खेळ अगदी रंगात आला होता. नाम्याने आता वाटी घेतली, पाणी घेतलं, साबण घेतला आणि ब्रशने त्या विश्वासरावांच्या गालावरती साबणाचे फराटे उडायला सुरुवात केली. गाणं गुणगुणत तो नुसता साबण सारवत होता. आता गाणं म्हणत काम करण्याची नाम्याची जुनीच पद्धत होती. मैदानावरती मुलांचा खेळ अगदी जोमात आला होता, एकदम उल्हाण आलं होतं मैदानाच्या मुलांच्या खेळांना. नाम्याने आता वस्त्रा काढला. खुर्चीला लटकलेल्या नाम्याने वस्त्रा काढला. खुर्चीला लटकलेल्या चांबडी पट्ट्यावरती तो नीट पाजळला. नाम्याचा वस्त्रा आता विश्वासरावांच्या गालावर फिरायला लागला. वस्त्रा फिरत फिरत विश्वासरावांच्या गळ्यापाशी आला आणि एवढ्यात त्या मैदानावर मारलेल्या एका मुलाने मारलेला चेंडूचा जोरदार फटका नाम्याच्या हातावर बसला. काही कळाच्या हातात विश्वासरावांचा गळा चिरला गेला. त्यांची आर्त किंकाळी हवेत विरली. नाम्याचे पाय लटपटायला लागले. तो सुन्न झाला. त्याच्या हातातनं तो रक्ताळलेला वस्त्रा खाली पडला. त्याने दाराकडे पाहिलं. 2 मुलं दुकानाच्या दिशेने येत होती. नाम्याने प्रसंगावधान राखलं आणि तो बॉल दुकानाच्या बाहेर फेकला. आता एरवी चेंडू अडवून धरणाऱ्या नाम्याने काही न बोलता, काही न विचारता इतक्या पटकन चेंडू दिला म्हणून मुलांना जरा आश्चर्य वाटलं. पण लवकर चेंडू मिळाला ना म्हणून ते थँक्यू नॅम असं म्हणत ती मुलं माघारी पडली.
नाम्याने विश्वासरावांकडे पाहिलं. विश्वासरावांनी मान टाकली होती. गळ्यातला पांढरा कपडा पूर्णपणे रक्ताने चिंब भिजला होता. त्यातनं काही रक्ताचे थेंब जमिनीवरती पडत होते. रक्ताळलेल्या वस्त्रावरती काही माशाही जमल्या होत्या. काय करावं ते नाम्याला सुचत नव्हतं. पोलिसांकडे जावं तर पंचनामा होणार. ज्या वस्त्राने खून झाला तो नाम्याच्या हातात होता. नाम्याच्या बोटांचे ठसे त्याच्यावरती होते. आणि मुख्य म्हणजे नाम्याला पोलीस स्टेशनची खूप भीती वाटत होती. आयुष्यात पहिल्यांदा तो पोलीस स्टेशनला जे गेला ते 4 दिवसापूर्वी आपल्या बायकोची मोहनमाळ चोरीला गेले म्हणून तक्रार करायला. पण त्यावेळेला सुद्धा नाम्याचा भांबावलेला आणि घाबरलेला चेहरा बघून पोलिसांना नाम्यानेच ती चोरली असावी असा संशय येऊन त्यांनी नाम्याला दम भरला होता. पण आता विचार करायला वेळ नव्हता. नाम्याने पटकन दार ओढून घेतलं, कडी घट्ट लावली आणि नाम्या कामाला लागला. सगळ्यात पहिल्यांदा विश्वासरावांना खुर्चीतनं खाली उतरवायचं होतं आणि हे करत असताना जमिनीवर सांडलेल्या रक्तावरनं नाम्याचा पाय घसरला. नाम्या खाली, विश्वासराव त्याच्यावरती. विश्वासरावाचं धूळ त्याच्या अंगावर पडलं. नाम्याचं डोकं खुर्चीला आपटलं. डोक्याला झिंझिण आल्या. पण त्याला त्याचं कसलंच भान नव्हतं. काय करायचं? नाम्याने माळ्यावरच्या अडगळीतनं एक जुनाट पोतं बाहेर काढलं. दुकानामध्ये जेवढे कपडे, फडकी, टॉवेल जे काय होते ते सगळे गोळा केले. हळूहळू विश्वासरावांचा देह त्या पोत्यामध्ये जायला लागला. पोतं छोटं, विश्वासराव भारी. कसं बसं नाम्या त्यांना पोत्यात कोंबण्यामध्ये यशस्वी झाला. त्याने मग पटकन ते रक्ताचे डाग जे होते ते फडक्यांनी, कपड्यांनी वगैरे पटापटा पुसून टाकले. टेबलावरचे, खुर्चीवरचे सगळे ओल्या कपड्याने, सुक्या कपड्याने आणि सगळे बोळे त्याने त्या परत पोत्यामध्ये घातले. तो वस्त्रही त्या पोत्यामध्ये टाकला. आता महत्वाचा प्रश्न असा होता की ते पोतं दुकानातनं बाहेर कसं काढायचं. नाम्या घामाने पूर्णपणे चिंब भिजला होता. त्याचे पूर्ण रक्ताने अंग, शरीर, कपडे त्याचे पूर्ण रक्ताने माखलेले होते. नाम्या त्या पोत्याकडे बघ क्षणभर विचार करत राहिला आणि एवढ्यात दारावर टकटक. नाम्याने महत् प्रयासाने ते पोतं त्या मोरीच्या दिशेला सरकवलं. त्याच्यावरती नवा काळ वगैरे झाकला आणि हळूच दार उघडलं. दारामध्ये विश्वासरावाच्या पत्नीला बघून तो अगदी गर्भगळीत झाला. आमचे हे आले होते का इथं? नाही, आता गाडी करून येतो म्हणाले. गेले कुठे म्हणायचे? तुम्ही पाहिलं का? नाही, आज तुमचं दुकान बंद वाटतं. हो, सफाईचं काम काढलं ना म्हणून बंद. नाम्या सगळं एका दमात बोलला. असं होय? असं म्हणत विश्वासरावाची बायको निघून गेली. पण जाताना तिच्या चाणाक्ष नजरेला नाम्याचा घाबरलेला चेहरा, रक्ताने माखलेले हात, डागाळलेले कपडे काही सुटले नाही. नाम्याने परत दरवाजा बंद केला, कडी घट्ट लावली. परत पोत्याकडे पाहिलं. विश्वासरावांचा एक हात पोत्यातनं बाहेर पडला होता. नाम्याने वरचा नवाकाळ काढला. विश्वासरावांचे डोळे नाम्याला रोखून बघत होते, जसं काही त्यांना नाम्याला काहीतरी सांगायचं होतं. विश्वासरावांनी पुन्हा तो हात त्या पोत्यामध्ये कसा बसा कोंबला आणि विश्वासरावांचे डोळे बंद करण्यासाठी डोळ्यापर्यंत हात नेला. तेवढ्यात पुन्हा दारावर टकटक आणि परत तो नवाकाळात संध्याकाळ जो काय तो झाकला. हळूच दार उघडलं. दारामध्ये विश्वासरावांची बायको आणि बरोबर एक पोलीस. त्याला काय कळत ना, त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आणि एवढ्या अहो उठा, खोरात काय पडलेत? बाहेर बघा, पोलीस आलेत. नाम्याची बायको नाम्याला उठवत होती. तर दारात पोलीस म्हणलं तर नाम्या लगेच बिछाणातनं ताडकन उठून बाहेर अंगणात आला, डोळे चोळत. बाहेर खरंच विश्वासरावांची बायको आणि पोलीस. नाम्याला क्षणभर कळेच ना काय चाललंय. आपण स्वप्न बघतोय का सत्य हेच त्याला कळे ना. नामदेव पातोळे आपणच का? हो, मीच. तुम्हाला ताबडतोब चौकीवर यायचं आहे, पोलीस स्टेशनला. हो, पोलीस स्टेशन, चौकी? हो, कशाला काय? पंचनामा करायचा आहे. पंचनामा? हो, मग तुम्ही मोहनमाळ चोरीला गेल्याची तक्रार दिली होती ना? हा, ती सापडली आहे. आता पंचनामा करायचा आणि ती मोहनमाळ ताब्यात घ्यायची. काय लय आभार झाले बघा तुमचे. अहो, आभार माझे नका मानू, आभार या बाईंचे माना. या बाईच्या नोकराने ती चोरली होती. बाईने प्रसंगावधान राखवलं म्हणून ती मोहनमाळ ताब्यात मिळाली, तर त्यांचे आभार माना. नाम्याने त्या विश्वासरावांच्या पत्नीकडे असा नमस्कार करून हात जोडला आभारासाठी. विश्वासरावांच्या पत्नीच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य होतं. पण नाम्याला तिचा चेहरा मात्र अजूनही भयानक वाटत होता. लहानपणापासून कोकणाबद्दल बरंच काही आम्ही ऐकलं होतं. माझ्या 8वी इयत्तेपर्यंत प्रत्यक्ष कोकण दर्शन कधी झालंच नव्हतं.
पण आमच्या आजीच्या पुढाकाराने मला आणि माझ्या बहिणीला 1978च्या मे महिन्यात कोकण दौरा करता आला. तर चला आता आपण सगळेच जरा 5-10 मिनिटं कोकणात जाऊया. 8वी, 9वी आणि 10वीची मे महिन्याची सुट्टी म्हणजे माझ्यासाठी कोकणातील गमती जमतीच्या आठवणींचा ठेवाच. आम्हाला कोकणातील मजा, निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळावे म्हणून आमची आजी तिच्या माहेरी म्हणजे चिपळूण तालुक्यातील तोंडली पिलवली या गावाला 3 वर्षे राहिली होती. तसे तेव्हा ते खेडेगावच होते. गावात वीज देखील नव्हती. बस स्टँड पासून 2 मैल घाटी चढून उतरून झाली की आमचे भटवाडीतले घर. जमीन शेणा मातीने सारवलेली, लाकडी मकरातलं देवघर. आजी रोज सकाळी लाल मातीने चुली सारवायची, चुलीची पूजा करायची आणि मगच चहाचे आधण ठेवले जायचे. जेवण करण्यात आमची आजी खूप सुगरण होती. एखादा पदार्थ तिने पानात वाढला तर तो परत पानात मागून घेतल्याशिवाय कोणी उठणार नाही. आंबे फणसाचे विविध पदार्थ तिने आम्हाला खाऊ घातले होते. उदाहरण द्यायचे झाले तर आंब्याचे साठ, फणसाच्या गऱ्यांचे साठ, सांजण, फणसाची भाजी, तळलेले फणसाचे गरे असे भरपूर पदार्थ. सकाळी नाश्त्याला गुळगुट्या भात असायचा. नाहीतर कधी कधी आम्ही तिघी म्हणजे मी, माझी बहीण आणि आत्या जमिनीवर फटकल मारून एका बैठकीत अख्खा फणस फन्ना करायचो. गावच्या हवेला ते गरे पचायचे देखील. आता कोणाला खरं वाटणार नाही, पण 2 रुपयाला बरका आणि 3 रुपयाला काफा फणस त्यावेळेला आणायचो. आजी आम्हाला तेव्हा बजावून सांगायची, पोरींनो, बरके गरे खाल्ले की त्याच्यावर पाणी प्या हा, म्हणजे ते बाधणार नाही. तिथेच आम्हाला कळले की काप्यापेक्षा बरक्या फणसाचे गरे जास्त गोड असतात. 40 रुपये शेकडा या भावाने कलमी आंबा त्यावेळेला आम्ही खाल्ला होता. शेजारच्या घरातील मंटूताई तर मूठ भरून खरपूस भाजलेले काजू खायला द्यायचे आम्हाला. भरपूर आंबे, फणस, काजू खायचे. झोपाळ्यावर मनसोक्त झोके घ्यायचे. भरपूर पत्ते खेळायचे. खूप मजाच मजा होती. सकाळी लवकर उठून सगळ्यांच्या फुलझाडांची फुले काढायचो. जास्वंदाचे कितीतरी प्रकार तर आम्हाला तिकडे बघायला मिळाले. लाल, पिवळा, पांढरा, कातरलेला जास्वंद. घरापुढच्या अंगणाच्या कडेला छान बहरलेला एक पारिजात होता. रात्रीच्या वेळी त्याचा जो मंद सुगंध यायचा की असं वाटायचं की रात्रभर तिथेच बसावं. तिथे 3-4 प्रकारच्या वेली आणि झाडे होती. त्यात मिरच्या, वांगी, वालीच्या शेंगा, तोंडली होती. उंच नारळाचे झाड होते. घराच्या मागच्या बाजूला रातांब्याचे झाड होते. आजीने त्याची कोकमे आणि कोकम सरबत आम्हाला करून दिले होते. कोकणात रातांब्याच्या बिया सुकवून त्याचे कोकम तेल बनवतात. ते खूपच औषधी असते. आमच्या घराजवळ एक गणपती बाप्पाचे देऊळ आहे. त्या देवळाजवळ एकदा वडिलांनी बोलावलेले खेडे पहाटेपर्यंत नाचत होते. खूप मजा आली होती. आम्हा मुंबईकरांना फक्त होळीला येणारे खेडे, गोमू आणि मध्येच एखादा नाचणारा शंकासूर एवढेच माहिती. गावाला आमच्या विहिरी नव्हत्या, पण पाटाचे पाणी होते. उन्हाळ्यात तर पाण्याचे पाट एकदम सुकून जायचे. पाणी मिळवण्यासाठी पहाटेच सकाळी 4 वाजता उठून आपल्या पाटात पाणी वळवायला लागायचे. त्यासाठी थोडीशी घाटी चढून जायला लागायची. 70 वर्षे वयाच्या माझ्या आजीचे ट्रेकिंग मी त्यावेळेला बघितले होते. एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात कंदील असा आजीचा ट्रेक असायचा. मुंबईला नळाच्या पाण्याची सवय असलेल्या आम्हाला हा अनुभव काही वेगळाच होता. आमच्या घरी एक लक्ष्मण काका कामाला यायचे. त्यांनी नारळाच्या झाडाच्या झावळ्यांपासून खराटा कसा बनवायचा ते शिकवलं. अंगणामध्ये एक चांदाडीचे झाड होते. त्याची पाने खूप मोठी होती. ती गिज्जा काकू आम्हाला झाडाची मोठी पाने काढून द्यायची. त्याचे द्रोण आणि पत्रावळ्या कशा करायच्या ते आम्ही तिकडे शिकलो. कधी कधी जेवणासाठी, नाश्ता खाण्यासाठी पण त्या वापरायचो. आता आपण म्हणतो ना त्याला इको फ्रेंडली. एका वर्षी तर पाऊस सुरू होईपर्यंत आम्ही गावाला राहिलो होतो. त्यामुळे बससाठी असलेला मातीचा रस्ता पूर्ण बंद झाला होता. तेव्हा मुंबईला येणारी बस पकडण्यासाठी रिपरिप पावसातून वहाळ नावाच्या गावापर्यंत 8 मैल चाललो होतो. आजूबाजूच्या पर्यांमधले खळखळणारे पावसाचे पाणी,
आजूबाजूला सगळीकडे हिरवा गालीचा आणि मध्येच ओल्या झालेल्या त्या लाल मातीच्या सुगंधी पायवाटेवरून चालताना खूप मजा येत होती. असा हा 8 मैलाचा रस्ता कधी पार झाला हे कळलेच नाही. अशा प्रकारे कितीतरी नवनवीन गोष्टी गावाला अनुभवायला आणि शिकायला मिळाल्या. त्यामुळेच हा 3 वर्षाचा मे महिन्यातील कोकण दौरा मी कधीच विसरू शकणार नाही. नमस्कार. माझ्या कथेचं नाव आहे बंडू पंतांची छत्री. मी जेव्हा सांगितलं ना आमच्या सभेमध्ये की मला ही गोष्ट सांगायची, म्हणजे म्हणाले काय बंडू पंत छत्री काय आणि त्यांची फॅन्टसी काय सांगतोय, तर फॅन्टसीवर इथे काय असेल काय सांगणार नाही, तुला काय कथा येत असेल तर सांग काहीतरी. आणि म्हटलं अरे बाबा फॅन्टसी म्हणजे कथेचाच एक प्रकार आहे, तो घेणार आहे. आमच्या टिकेकर पेपर हुशार ते मला म्हणाले त्या फॅन्टसी म्हणजे ना काहीतरी फॅन्टाबोटिक वगैरे असं काहीतरी असेल. तर तुमच्या विद्वत्तेची कमाल वाटली. त्यामुळे त्यांनी मला ही सगळं विद्वत्तापूर्ण अशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी मला कथेसाठी मला अलाव केलं की सांगायला हरकत नाही. तर हे बंडू पंत, आता हे बंडू पंत म्हणजे काय व्यक्ती आहे आणि त्यांची मोठी छत्री, त्याबद्दल मी काय सांगणार की एवढी काय चीज आहे की बंडू पंत आणि छत्री. पण ती तशीच आहे, कारण बंडू पंत ही मोठी फार मोठी आसामी होती. बंडू पंत राहणारे गिरगावामध्ये, गिरगावमध्ये सदानंद चाळ होती, त्याच्या जिन्याखाली खालच्या खोलीमध्ये ते राहत असत, एकटेच राहत होते. त्याचा उदरनिर्वाह कसा चालला हे तर माहिती नसते, पण माणूस मोठा तळ अगदी ऐडबाज आणि रसिक, म्हणजे काय उंचपुर असल्यामुळे देखणे होते. सकाळी जेव्हा ते बाहेर पडत ना तेव्हा सकाळी 10 वाजता बरोबर ते बाहेर पडत. तेव्हा 10 वाजता ते बाहेर पडले की त्यांच्याकडे बघण्याचा अनुभव असेल, म्हणजे अगदी सोन्याची काळी असलेली धोतर आणि कडक धोतर आणि वरती कडक असा पांढरा सदरा, डाव्या कानामध्ये बिगबारी आणि उजव्या कानामध्ये अत्तरचा फाया, फायामध्ये करकर अशा बाजणाऱ्या कोल्हापुरी चपला आणि डोक्यावर पगडी. त्यामुळे त्यांचा रुबाब ते फारच हे असेल ते जेव्हा, आणि त्याच्या हातामध्ये अशी भली मोठी छत्री असायची. ती छत्री म्हणजे जबरदस्त छत्री होती, कारण आपली छत्री जी असते ती 12 दाड्यांची वगैरे असते, पण ह्यांची छत्री जी होती 18 दाड्यांची. त्यामुळे ही 18 दाड्या घेऊन जेव्हा बाहेर पडायचे ना तेव्हा सगळे लोक बघतच राहायचे. बरं हे छत्रीचं आणखीन एक वैशिष्ट्य होतं, यांच्या सगळ्या ज्या ताड्या होत्या ना त्यांच्या टोकाला घुंगरू होत लावलेले. त्यामुळे ते जेव्हा सकाळी जेव्हा 10 वाजता बाहेर पडलं आणि जेव्हा ते ऊन पडलेलं असेल थोडंसं, तेव्हा ते उघडलं तेव्हा असं खळखुळखुळखुळखुळ असा छान वेगळी असा ते असा आवाज यायचा घुंगरांचा. त्यामुळे ते जेव्हा चालायला लागायचं ना लोक त्यांच्याकडे हरीशी आदराने बघायचे. ही छत्री फार जुनी होती, म्हणजे त्याच्या वाडवडिलांपासून म्हणजे पंजोबांपासून आलेली होती. त्याचं काळं कापड इतकं दणकट होतं आणि ते म्हणजे इंग्लंडमध्ये बनवलेलं होतं आणि एकच चाप होता त्यात फक्त, पण एक चाप असूनही अजून तो टिकलेला होता, कधी बिघडलेला नव्हता. अशी त्यांची छत्री ते घेऊन चालले की लोक बघतच राहायचे. पण एक दिवशी काय ना गावामध्ये त्यांच्या चाळीमध्ये लोक कॅमेरे वगैरे घेऊन मंडळी आली, बरोबर फॉरेनरही होते. आम्हाला काय कळलं ना, म्हटलं काय एवढे सगळे लोक गर्दी, त्यांच्या घरात घुसले लोक, काय कळलं म्हटलं काय झालं काय ह्याना. नंतर कळलं की त्यांची जी छत्री आहे ना ती जगातली सगळ्यात जुनी छत्री आहे, म्हणून गिनीज रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव गेलेलं आहे, म्हणून त्यांना त्याचं बक्षीस मिळालेलं आहे. ते जाम खुश झाले. मग त्यांची मुलाखत झाली, त्यांचे फोटो काढले गेले, फोटो छापून आले, मुलाखत छापून आली आणि एकंदरीत तो मजा आली त्या दिवशी. मध्यंतरी ही नाही छत्री चोरीला गेलेली होती. पण तुम्हाला माहिती आहे ना आपले इन्स्पेक्टर सिंगम माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना, ते छान हुशार आहे तो. त्यांनी 12 तासामध्ये ती छत्री शोधली. म्हणजे बघा त्यांनी काय झालं माहिती आहे का, त्या चोरांनी ती पळताना एक ते घुंगरू पडलं कुठेतरी. पण गंमत बघा, एका घुंगरूच्या आधाराने त्या सिंगमने 12 तासात चोराला पकडलं आणि त्याला जेरबंद केलं. असे इन्स्पेक्टर सिंगम. आता काय झालं आहे, त्यांचं बंडूबांधांचं वय पण झालेलं आहे आणि त्यांचा रुबाबही कमी झालेला आहे. आता ते असे जास्त आर पडत नाही, त्याच्यामुळे त्याची छत्री हल्ली काही दिसत नाही.
मध्यंतरी असं मी ऐकलं की ते गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आलेले होते ना, त्यांना फुकट अशी इंग्लंडची ट्रिप घडवलेली होती, अशी ऐकीव बातमी होती. असे काय प्रत्यक्ष आमचं त्यांच्याशी बोलणं होत नसे, आम्ही त्यावेळेला लहान होतो. आणि अशी एक दिवशी अशीच एक जबरदस्ती बातमी छापून आली पेपरामध्ये, ज्याने त्या चाळीचा आणि अख्ख्या देशाचा ऊर अभिमानाने भरून येईल. काय झालेलं होतं सांगतो तुम्हाला. इंग्लंडच्या राणीने तिचं आत्मवृत्त लिहिलेलं होतं आणि ते नुकतंच प्रकाशित झालं. त्या आत्मवृत्तामध्ये तिने लिहिलेलं काय होतं माहिती आहे का, 30 वर्षापूर्वी मी फॉरेन टूर जाण्यासाठी मी उघड्या गाडीतून जात होते. माझ्याबरोबर माझा लवाजमा होता, अंगरक्षकही होते, सगळं काही होतं आणि आमची प्रोसेशन एअरपोर्टकडे जात होती. अचानक पावसाला सुरुवात झाली. आमचे अंगरक्षक बावचळले, त्यांना काही कल्पनाच नव्हती ना अशा वेळेस पाऊस येईल म्हणून ते बावचळले. पण तेवढं ते काय झालं, मलाही थोडं भिजायला लागलं. पण तेवढं ते काय झालं, बाजूच्या गर्दीतून एक इंडियन आला आणि त्यांनी मला एक मोठी छत्रीची माझ्या डोक्यावर धरली. मी त्याच्याकडे कृतज्ञतेने पाहत होते. पण तेवढंच आमचे अंगरक्षक आले आणि त्या माणसाला ढकलून दिलं. यू ब्लडी इंडियन्स, हाऊ यू डेअर टू कम नियर क्वीन, असं म्हणून त्याला ढकलून दिलं आणि छत्री हिसकावून घेतली तुझ्या हातातून. बरं, ती गाडी आणि प्रोसेस माझं पुढे गेली, छत्री माझ्याकडेच राहिली. हा माणूस कुठे गेला काय मला कळलं नाही. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की त्या माणसाला ना कधीतरी मला भेटायची आणि त्याला ती छत्री परत करायची. ही बातमी बंडूपंतांच्या एका मित्रांनी वाचली. ती वाचल्यानंतर तो बंडूपंतांकडे आला आणि त्यांनी चित्र पण पाहिलं. त्या बंडूपंतांच्या छत्रीचं चित्र पण दिलेलं होतं पुस्तकामध्ये. आणि तो आला, अरे म्हणजे बंडूपंतांची छत्री आहे का तुझ्याकडे आली? तो मला नाही हल्ली नाही. का नाही हल्ली काय? अरे काय झालं माहिती आहे का, तुला माहिती आहे ना त्या गिनीज रेकॉर्डवाल्यांनी मला नेलेलं होतं हॉटेलमध्ये वगैरे वगैरे. तर ते तसंच काय झालं, मी एक दिवशी असं बसलेलो होतो वरती, बाहेर कंटाळा आला म्हणून मी सरळ बाहेर पडलो, छत्री घेतली आणि बाहेर पडलो. म्हटलं तर काय झालं, हा जो प्रकार त्यांनी वर्णन केलेला आहे ना, तो त्याच वेळेला घडला. मी त्यावेळेला छत्री घेऊन गेलो आणि ते त्यांनी झिटकावून गेले, त्याच वेळेला झालं. अरे बापरे, मी तुला ना छत्री राणी परत छत्री करणार आहे, तुला फॉरेन जायला चान्स आहे. तर बंडोपंत आणि त्याचा मित्र ताबडतोब विदेश मंत्रालय गाठलं. विदेश मंत्रालय पंतप्रधान हे सांगितलं. पंतप्रधानांनी लगेच त्याचा आपला राजदूत असतो त्याला कळलं आणि ही सगळी बातमी राजवाड्यापर्यंत गेली. बंडोपंत मुख्यमंत्र्यांनाही भेटले, त्यालाही सगळं सांगितलं. आता लेटेस्ट बातमी अशी आलेली आहे की बंडोपंत आणि मुख्यमंत्री यांना राणीनं आमंत्रण दिलेलं आहे, तुम्ही या, तुमचा आम्ही सत्कार करू आणि तुमची छत्री अहवाल परत करू. आता बंडोपंत लवकरच तिकडे जाणार आहेत. स्वतःची कथा सांगणार आहे, स्वतःची कथा सांगणार आहे. नमस्कार. मी मला आता एकदम शॉक दिला, कथा ठेवली होती दुसरं काही वाचणार. नमस्कार मंडळी, मी सौ उमा सोमण. पडेल घंटा करायला. हॅलो हॅलो बस हॅलो. ही जी कथा नाहीये ही माझ्या आयुष्यातली घटना आहे आणि ती कशी मजेशीर आहे तसे ऐकण्यासाठी. मी आणि श्री सोमण आणि स्टेट बँकेतली माझी मैत्रीण बहीण सौ सुनीता वर्तक आणि श्री वर्तक, आम्ही 4 जण सिमला कुलू मनाली या सहलीसाठी निघालो. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे त्या काळात सुद्धा मला सिमला मनाली ही हॉलिडे होम मिळाली होती. कठीण होतं, आता ऑनलाईन झाले, तेव्हा जायला लागायचं. पुढे पुढे मिळालीच नाहीये, आम्ही सगळे एन्जॉय ट्रेन मध्ये एक सहप्रवासी आमच्याबरोबर गप्पा मारत होते. गप्पा मारता मारता त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही मनालीला जाताय ना, इकडे एक हनुमानाचं देऊळ आहे,
तिकडे नक्की जा हं. पण त्याबरोबर आणखीन एक गोष्ट सांगतो, त्या देवळाच्या परिसरात अति प्रचंड प्रमाणात माकडं वावरत असतात, त्याची मात्र काळजी घ्या. आम्ही अगदी मानाबिना डोलावल्या, मनालीला पोचलो, एक कार केली आणि देवळाकडे निघालो. तर त्या ड्रायव्हरनी सुद्धा आम्हाला एक गाडीत सांगितलं की मी आधीच सांगतो, खाण्याची कुठली वस्तू, प्रसादाची पुडी काहीही बाहेर ठेवू नका, सांभाळून राहा, हे सांगितलं. आणि आम्ही देवळापर्यंत पोचलो, गाडी थांबायच्यात पुन्हा त्यांनी सांगितलं काही नाही आहे ना. नेहमीप्रमाणे आमचे मिस्टर जरा काय म्हणतात तसं विशुरी, काही नाही होत गठ्ठे. मी म्हटलं बघा मी आधी सांगते पुढी आत्ताच आत ठेव. पण आम्ही गाडीतनं उतरत असताना त्या कंपाऊंडच्या सबंध भिंतीवर सगळीकडे माकडांची टोळकी बसलेली होती आणि माझं लक्ष गेलं की माकडं बघतायत आपल्याकडे आणि आमच्या साहेबांनी तेच केलं. माकडं बघत असताना ती पुढे जॅकेटच्या खिशात घातली आणि उतरली. आम्ही 1-4 पावलं चाललो, पायऱ्या चढायला लागलो, एक 4-5 पायऱ्या झाल्या असतील आणि तेवढ्यात अचानक मला काही कळलंच नाही. माकड माझ्या खांद्यावर येऊन बसलं, चक्क माझा चष्मा काढून घेतला आणि पसार झालं. आणि मी जी घाबरले, म्हटलं झालं आता मी करू काय, चष्मा नाही तर काय करू. आणि मला खरोखर रडायला आलं होतं. मी म्हटलं मी आता पुढे पण पायऱ्या कशा चढू, असं सगळं आमची घालमेल चालू होती. आणि मग सगळे माझी समजून घालायला लागले. पण म्हटलं नाही मला शक्य नाही, नंतर पुढच्या प्रवासात मी काय करू, चष्मा नाही तर. आणि तेवढ्या ड्रायव्हर आला, म्हणा क्या हो गया. म्हटलं देखो ना इन्होंने वो देख रखने समय उससे शायद देखा है, तो डरना नहीं, भाभी मैं कुछ करता हूँ. आणि मग नवऱ्याला दमच दिला. मैंने बोला था आपको कि खाने का सामान मत रखो बाहर. मग त्यांनी काय केलं, चक्क नवऱ्याला सांगितलं आपका वो प्रसाद का पुडी दे, तो उन्होंने देखा है. ती घेतली, कंपाऊंडवर नेऊन ठेवली आणि मग तो तिथे थांबला. तो म्हणा तुम्ही लांब राहा. आणि अक्षरशः शेवटी ते आपले पूर्वज आहेत, शहाण्या मुलांसारखं त्यांनी ती पुडी घेतली आणि चष्मा कंपाऊंडवर ठेवला. मग तो ड्रायव्हर गेला, त्याने काहीतरी काठी बिठीने करून तो चष्मा मिळवला. आणि मग मी दाबाटाकर गावाला पोचले आणि हनुमानाचे आभार मानले आणि नंतर ड्रायव्हरला पण बक्षीस दिलं. नाहीतर माझं काय खरं नव्हतं. पण एकच यातनं मी धडा घेतला, पुढच्या प्रत्येक प्रवासाला 2 चष्मे घेऊन पाहिजे. अरे त्याच्यानंतर निवडी झाली. यापुढची कथा नेहमी आपल्याला प्रवासाला घेऊन जाणारे मिस्टर राजन पाडलोसकर सादर करतील. हॅलो हॅलो, येते आवाज? खरं म्हणजे जापोईची गोष्ट आहे, छान सांगितली आहे. आमचे दिग्गज रामदास कांबळे यांची कथा भारी होती. बंडोबद्ध पण खूप छान, यांनी पण उर्वशीने कोकणातून आणलं. आमचे गोगट्यांची, रामजोशींची मला आठवण आली. सगळ्या खूप छान छान कथा झाल्या आणि आता मी उभा राहतोय. मंडळी, ही गोष्ट आहे साधारण 20 वर्षापूर्वीची. त्यावेळेला साधारण मी 24-25 वर्षाचा असावा. भारतीय स्टेट बँक गिरगाव ब्रँचमध्ये होतो मी. राहायला अबुद्दनगर, काळा चौकी राहायला. एक स्टेट बँक जॉईन करून साधारण 1-1.5-2 वर्ष झालं असेल. एक रविवार होता आणि मी असा घरात, सकाळची वेळ होती 9-9:30. दररोज चपाती भाजी, पण रविवारी जरा पोहे चहा वगैरे व्यवस्थित असतं, सागर संगीत. आईने चहा केला होता, पोहे केले होते, मी खात बसलो होतो. वडील समोरच होते, नवा काळाच होते, आमच्या घरी नवा काळाच. आणि खाली पूर्वी तुम्हाला माहित असेल आपल्या घरी फोन नसायचे, कोणाकडे तरी फोन यायचा आणि इमर्जन्सी मध्ये आपल्याला निरोप यायचा. खाली मी राहायच्या 4थ्या मळ्यावरती. 3ऱ्या मळ्यावरती एक फिलिप्स म्हणून राहायचा, त्यांचा जाकी नावाचा मुलगा जाकरी, तो आला, तुम्हाला फोन आहे. असा फोन आला की पोटात धस व्हायचं, कारण काहीतरी वाईट बातमी असेल, वेगळी बातमी असेल, एकदम इमर्जन्सी काय असेल. बाबा मला म्हणाले, राजन जरा बघ रे काय आहे ते. मी खाली गेलो, फोन घेतला, एक गंभीर बातमी होती. मी वर आलो, बाबा मला म्हणाले काय झालं रे. मला म्हणाले, बाबा म्हटलं एक वाईट बातमी आहे, आपले जोगेश्वरीचे बाळू काका गेले असं खोत काकाने मला सांगितलं.
आणि सांगितलंय की 12-12:30 तुम्हाला यावं लागेल ते अंत्यविधीसाठी वगैरे असं. बाबांचा चेहरा एकदम असा हे झाला. म्हणे बाळू काका गेला. म्हटलं हो. आईला म्हणाले की आता मला निघावं लागेल. मला म्हणे राजन तू पण यायचंय. म्हटलं बाबा मी? तर म्हणे तुला पण आता सवय झाली, तू काय आता लहान राहिला नाही, त्या गोष्टी आता घडणारच आहेत, तुला पण आलं पाहिजे. मी आज्ञाधारक मुलगा, मी सगळं शर्ट पॅन्ट घातलं आणि त्यांच्यावर निघालो. माझ्याच वेळेला मला जोगेश्वरीला उतरायचं होतं. मी हार्बरची ट्रेन पकडली. मी या ठिकाणी कॉटन घेऊन बँड्राला गेलो, बँड्राला चेंज करून गेलो. माझ्याचवाडीला जाताना रिक्षा लागली जोगेश्वरी, रिक्षा गेलो आणि रिक्षातून उतरलो. त्यांच्या ठिकाणी गेलो. मी गेलो नव्हतो, बाबा 2-3 वेळा गेलो. ती खूप अशी गर्दी होती. तुम्हाला माहित असेल की अशा प्रसंगी जी गर्दी असते, लोकांच्या हातात हार असतात, दुःखद मनस्थिती असतात, गप्पा असतात, ते त्या व्यक्तीबद्दलच्या असतात. सगळं माझ्या कानामध्ये कुजबूज पडत होते. तिथे 2-3 अशा खुर्च्या ठेवल्या होत्या. बाबा म्हणाले या खुर्चीवर बस, मी सगळं काय ते जरा बघतो, कोणाला भेटतो वगैरे. आणि बाबा गेले त्यांच्या कामामध्ये. बाबा गेले. मी तिथे बसून राहिलो. एक 5-10 मिनिटं मी सगळीकडे असं बघत होतो आणि तेवढ्यात एक हात माझ्या पाठीवर आला. अरे वसंताचो मातू, आम्ही कोकणातले मालवण, वसंताचो मातू. मी पटकन बघितलं, चेहरा अनोळखी होता, मला आठवत नव्हतं. म्हटलं हो राजन मातू, हो बरोबर आहे. म्हटलं बरं आहे. चेहरा पुसट झाला आणि ती व्यक्ती कुठे गेली गर्दीत माहित नाही मला. थोडा वेळ गेला आणि बाबांनी मला बोलवलं, राजन आता ये, आता आपल्याला पाया पडायचं आहे. मी पुढे गेलो. जरा गर्दी होती, रांग होती, त्या रांगेतून मी पुढे गेलो. माझ्या हातात फुलं गेली होती आणि मी नमस्कार करणार आणि चेहरा बघितला आणि घाबरलो. तोच चेहरा. बरोबर आहे तू? मला घाम फुटला. काहीच कळेना मला. असं कसं आत्ताच एक 15-20 मिनिटापूर्वी हाच चेहरा पुन्हा बघितलं, तोच चेहरा. बाबा म्हणाले घाबरलायस का तू? पहिल्यांदाच असं काही पाहतोयस, घाबरला असशील. हा फुलं टाक आणि नमस्कार कर. मला नाही होईना ते. कशी बशी मी फुलं टाकली, बाहेर आलो, पुन्हा बसलो. खूप घामाने डबडबलो होतो. मला कळत नव्हतं, कारण लहान असलो तरी काहीतरी वेगळं आहे की ना. आत्ताचा चेहरा आणि तो चेहरा सेम होता. मी बसलो. बाबा थोडा वेळ मी पुन्हा इकडे तिकडे सगळीकडे बघितलं, पुन्हा कुठे चेहरा दिसतो, कुठेच चेहरा दिसेना. गर्दी खूप होती आणि त्यांची सगळ्यात शेवटची तयारी चालू होती. बाबा माझ्याकडे आले. राजन म्हणे एक काम कर, आमच्याकडे 17 नंबरमध्ये माझी एक आता राहायची लांबची, तिच्याबरोबर तू घरी जा, मला जरा स्मशानात जावं लागणार आहे, मी उशीर आहे. म्हटलं हो बाबा. आतेचा हात धरला, घाबरलो होतो ना. आतेने मला खाली सोडलं, बिल्डिंग खाली. मी वर गेलो. दिवसभर माझ्या डोक्यामध्ये काहीतरी आपण प्रॉब्लेम काय आहे, अमुक आहे तमुक आहे. बाबांना सांगायचं संध्याकाळी, नको. बाबाने मला वेळाच काढला. बाबा आमच्या एकदम कडक होते, काय मूर्खासारखा बोलतो म्हणा. आईला पण सांगण्याची डेअरी मिळाली. 2 दिवस गेले, 4 दिवस गेले. माझ्या डोक्यामध्ये सतत तीच प्रतिमा, तोच चेहरा, तेच सगळं दिसत होतं. बिरबिरत होतो. बँक चालू होती. मध्ये 1 महिना गेला, 2 महिना, कधी झोप यायची, कधी नाही यायची. पण डोक्यामध्ये मध्ये मध्ये मात्र ते यायचं. दिवाळीचा पूर्वीचा काळ. ऑफिस तुम्हाला माहित असतं की आपल्या ब्रँचमध्ये काय गर्दी असते. मी पासबुक प्रिंटिंग लावतो. मी पासबुक प्रिंटिंग नाही, तेव्हा पासबुक हाताने भरून द्यायचं. पासबुक हाताने भरत द्यायचं. माझ्या बाजूला जोई म्हणून माझी फ्रेंड होती, माझी कलिग होती. ती प्रचंड गर्दी होती. एक दिवस सगळीकडे अशी प्रचंड गर्दी, 10-12 माणसं. सकाळी तुम्हाला माहिती, सकाळी ब्रँच उघडली की लगेच लोक यायचे आणि पासबुक, माझं पासबुक. मी सगळी पटापट भरत होतो. जोई पण मला मदत करत होती. प्रचंड गर्दी होती. सोनू नावाचा माणूस, तिथे लेजर काढावी लागायची, असे लेजर काढायचं, एक द्यायचं. हे सगळी प्रोसेस चालू होती. आणि मी समोर बघता एक माणूस, राजन माझं पासबुक. आणि तो चेहरा, हा चेहरा, राजन माझं पासबुक. पुढे आणखी आता मात्र मी थरथरलो, घाबरलो. 4 महिन्यापूर्वीचा चेहरा पुन्हा माझ्याकडे आला. खूप दरबदलून घाम सुटला, ओठाला कोरड पडली. आताही मला कोरड पडते, ते ऐकून पण कोरड, म्हणजे आठवलं तरी कोरड पडते. मला काय सुचे ना. माझी जय म्हणते काय झालं तुला? म्हटलं जय मला नाही, बरं नाही वाटत तुझं काहीतरी. एक काम करतो, तू मागे जा. सोनू माझा मित्र होता, तो पिऊन असला तरी मित्र होता. राजन तू मागे जा, तुला काही बरं नाही वाटत. मी मागे गेलो, मागच्या टेबलावर बसलो, पाणी मागवलं, पाणी प्यायलो, घटाघटा पाणी प्यायलो. कॉफी कोणी मागवली. अरे आपण वरती त्रिवेदी डॉक्टर, तेव्हा हरकिशन हॉस्पिटलच्या वरती त्रिवेदी डॉक्टर मेन चीफ मेडिकल ऑफिसर होते, त्यांच्याकडे जाऊया आपण. नाही मला बरं नाही वाटत. मी इकडे तिकडे बघितलं,
आणि थोड्या वेळाने पुन्हा तोच चेहरा माझ्याकडे आला. राजन राजन. मी म्हटलं काय राजन? अरे मी बाळू काकाचा भाऊ, झुळा भाऊ. अरे मी दत्तू काका. झुळा भाऊ, झुळा भाऊ. तो चेहरा म्हणजे तो झुळा भाऊ होता. माझं सगळं मी छान झालं आता मस्त. अरे म्हणजे काय मी उगाच घाबरलं, किती उगाच घाबरलं. काय मूर्ख माणूस, स्वतःला जरा चिडलो, वैतागलो वगैरे. आणि तो आला. रे बस बस बस. राजन कसं आहेस तू? अरे मी वरच्या वाडीत ना बाळू काका आणि मी भाऊ, जुळे भाऊ ना रे. पण सडन अटॅक आला आणि तो गेला. खूप वाईट घटना झाली. तो काय बोलतो ते कुठे माझं लक्ष होतं. माझ्या डोक्यामध्ये सगळं वेगळंच चाललं होतं. किती मूर्ख माणूस आपण. 4 महिने घाबरत घाबरत राहिलो, अमुक राहिलं तमुक राहिलं. आता ही सगळी गोष्ट ना कधी घरी जातो असं सांगायचं मला झालं. पण गर्दी होती अशी, मला खूप उशीर झाला. 7-7:30 वाजले ऑफिसमध्ये झाले. पण घरी मी कधी जातो आणि आई बाबाने सांगतो असं मला झालं. 7 वाजता निघालो. 73 नंबरची बस. आलो, उतरलो, अभिनयगडचा उतरलो, घरी गेलो. बाबा आलेले होते. बाबा चहा पित होते. शर्ट असं काढलं, फेकून दिलं. आई मला पहिला चहा दे. अरे हातपाय तरी धुशील. नाही मला काहीतरी सांगायचंय. आज कोण भेटलं का माहिती तुला? अरे काय झालं? बाबा म्हणाले काय एवढा एक्साइट झाला? आज बाबा खूप मजा आली आणि खूप गंमत झाली. एक व्यक्ती भेटली मला. अरे मुखभटातला शिवा का रे? नाही ना मुखभटातला. मग तो गोलदेवळातला तो रामा आला असेल. नाही काही कोण आला होता माहितीये? अगं ते बाळू काका गेले ना, त्यांचा जुळा भाऊ आला होता, दत्तू काका. बाबांनी माझ्याकडे पाहिलं. राजन, वरच्या वाडीतला हा बाळू काका एकटाच होता रे. मला धरून घाम सुटला आणि खाली ह्या कार्यक्रमाची संचालक म्हणून माझी नेमणूक झाली आहे, कमिटीने केली. आणि त्याच्यामध्ये मी भाग पण घेऊ शकते, माझी कथा पण सांगू शकते असं त्यांनी सांगितलंय. कथाकथनाचे पहिले नियम फार कडक बनवले गेले. कथा स्वतःची असली पाहिजे, हातात कागद धरून वाचायची नाही आणि ती 10 मिनिटाच्या आत बसवायची. आणि मलाही मोठं पंचायत करणारा नियम वाटला. तरी मी म्हटलं आपल्याला जेवढे पाळता येतील तेवढे नियम आपण पाळायचे. आणि अगदीच म्हणजे काय असतं, एखादा कलाकार आपला कलाविष्कार व्यक्त करायला लागला की त्याला मध्येच थांबवणं दुसऱ्या कलाकाराला आवडत नाही. कारण त्याचा तो ओघ जो असतो तो त्याला मध्येच बेल दाबायची, तुझा वेळ संपलाय वगैरे हे करून एखादा गायक ताण घेत असेल आणि इकडे त्याला काय बेल मारणार, हे बरं नाही दिसत. म्हणून मी म्हटलं नियम पाळता येतील तेवढे मी पाळीन, पण बाकीचे आपण ऍडजस्टमेंट करू आणि कार्यक्रम त्यातल्या त्यात चांगला होईल इकडे आपण लक्ष देऊया. तर आता मी माझी कथा सांगते. माझ्या कथेला मोठं प्रास्ताविक आहे, पण ते वेळेत बसणार नाही, म्हणून मी डायरेक्ट कथेला सुरुवात करते. माझ्या साधारण आधीच्या पिढीची कथा आहे. त्यावेळेला लोक मुंबईतल्या भरवस्तीत, चाळीच्या वस्तीत राहत असत आणि जॉईंट फॅमिली असायची जास्त करून. तर त्याच्यापैकी मुली नुकत्याच नोकरीला लागत होत्या आणि लागत असल्या ना तरी त्या जर चांगला नवरा मिळाला, चांगला नवरा ह्याचा अर्थ की चांगली नोकरी असलेला, म्हणजे सरकारी नोकरी किंवा बँकेतली नोकरी. बँकेतली नोकरी सर्वात उत्तम समजली जायची. तर तसा मिळाला की त्या नोकरी सोडून देऊन आपलं घरदार सांभाळणं पसंत करायच्या. तर त्या काळातली गोष्ट आहे. तर असेच एक गृहस्थ होते आणि त्यांचं लग्न झालं आणि बायको चांगली सुशिक्षित असून तिने गृहिणी होणं पसंत केलं. त्याच्यानंतर त्यांनी बँकेत त्यांना नोकरी होती. स्वबळावरती त्यांनी चाळीच्या जीवनातून निघून थोडंसं नवीन डेव्हलपमेंट व्हायला लागलेली शहराच्या कडेकरच्या, मुंबई शहराच्या कडेची नगरं, तिथे त्यांनी जागा घेतली स्वतःची आणि फ्लॅटमध्ये राहायला लागले. 2 मुलं झाली, सुंदर, एक मुलगी एक मुलगा, आणि छान चौकोनी कुटुंब होतं. पु ल देशपांडे वर्णन करतात तसं. छान मुलं शिकली, त्यांची मुलगी ग्रॅज्युएट वगैरे झाली आणि तिला बाबांच्या बँकेतच नोकरी लागली. तर त्यांना आपली मुलं खूप आवडायची, आपला संसार आनंदी आहे. आपली मुलगी लग्न होऊन सुद्धा आता तिला नोकरी आहे, तिला चांगलं स्थळ मिळू शकेल. आणि त्या वेळेपर्यंत काय झालेलं, मुलींनी नोकरी करायची आणि संसाराला मदत करायची, आपला संसार आपण उभा करायचा, ही पद्धत रुजू व्हायला लागली होती.
आणि ह्याच बरोबर सगळं काय होतं, डेव्हलपमेंट जशी होत जाते, जागेच्या किमती वाढतात, मग जागा विकत घेणं ही एक चॅलेंज व्हायला लागते हळूहळू. तर त्यांना वाटत होतं आपली मुलगी लग्न होऊन आपल्या डोळ्यासमोर राहावी, म्हणून त्यांनी असं म्हटलं की आपण मुलगा निवडताना मुलगा पैसेवालाच असला पाहिजे अशी अट ठेवूया नको. त्याच्याऐवजी आपण असं घर बघूया, असा मुलगा, आई वडील गावाला असले तरी चालतील, मुलगा होतकरू असायला पाहिजे, नोकरी विक्री चांगली असायला पाहिजे, म्हणजे झालं आपण आपल्या मुलीला मदत करू आणि तिचं घर बसवूया. असं, आणि मुलगी आपल्या डोळ्यासमोरही राहील जवळच. मुलगी चांगली समजूतदार आणि शहाणी होती, ती हो म्हणाली, चालेल असं. त्यांनी एक मुलगा निवडला ज्याचे आई वडील गावाला होते आणि खूप श्रीमंत नव्हते. तो मुलगा इथे कुठेतरी पेईंग गेस्ट वगैरे राहत होता, पण त्याची नोकरी चांगली होती, बँकेत नोकरी होती. त्यांनी त्याचं लग्न ठरवलं आणि तिला म्हटलं की तुम्हाला आपण असं करूया की तुला बँकेतून हाऊसिंग लोन मिळतं, आपण तुझ्या नावे लोन घेऊ, ते जास्तीचे जे पैसे लागतात ते मी देतो तुला. वडील म्हणाले मी देतो, फार तर आपण तुझं 2 दागिने कमी घालू, लग्न जरा साध्या पद्धतीने करू, चालेल ना तुला. मुलगी समजूतदार होती, हो म्हणाली. आई वडिलांनी त्याप्रमाणे केलं, त्यांचं लग्न लावून दिलं. आता लग्न लावून दिल्यानंतर परिस्थिती अशी आली की तिकडे त्यांनी फ्लॅट घेतला. मुलाने काही जबाबदारी नाकारली असं नाही, त्यांनी त्याच्या मनाप्रमाणे जी काही सेव्हिंग केलेली होती त्याप्रमाणे त्याने संसाराला लागणाऱ्या वस्तू घेतल्या. इतकंच नाही, दुसरं आपल्याला लोन मिळायचं, एक कंझ्युमर लोन घेऊन आवश्यक ते TV, फ्रीज, थोडंफार फर्निचर हे सगळं त्याने घरात घेतलं. पण त्यांचा संसार चांगला लागला आणि लग्नाच्या वेळेला कोण तिचे नातेवाईक वगैरे कोणी भेटायला येत, तर इथे काय झालं, शिकलेली बायकोसारखं पिक्चरमध्ये सारखी सिच्युएशन आली. मुलगा मुलगी दोघंही राजी होते, आई वडिलांना त्यांच्या काही ऑब्जेक्शन नव्हतं, पण नसती कमेंट करणाऱ्या लोकांनी कमेंट केली, तिच्या वडिलांनी मदत केली म्हणून यांचं घर लागलं एवढ्या लवकर. हे त्या मुलाला खटकलं, त्याने लक्षात ठेवलं आणि तो तिला म्हणाला, कोणतरी नातेवाईक असं का म्हणाला, ते माझ्यात काही हिंमत नाही आहे का, मी काही घर घेतलं नसतं का, थोडंसं उशीर झाला असता एवढंच, पण मी पण घर घेऊ शकलो असतो. तर ती म्हणाली असं काय झालं, आपल्याला बाबांनी घेऊन दिलं म्हणून काय झालं, बाबा काहीतरी देणारच होते ना, त्याच्याऐवजी हे दिलंय आणि हे आपल्याला उपयोगाचीच वस्तू आहे, तर आपलं चांगलं झालं, लवकर झालं, ह्याच्यात आनंद मानूया, त्याच्यात भांडण करण्यासारखं काय आहे, लोक काय बोलायचं ते बोलतील वाटेल ते आपण एवढं मनाला लावून घेता कामा नाही, असं तिने समजून दाखवलं. संसार चालू होता आणि त्यांना नंतर एक मुलगी झाली, वर्षा 1.5 वर्षाची. आनंद वाटला त्यांना, सगळं झालं. तरी पण अधूनमधून खटके आणि त्याच्या मनातून काही ती गोष्ट गेली नाही आणि ती कायम त्याला सलत राहिली. आणि मग ते काय असतं, डायरेक्ट तो पॉइंट परत काढता येत नाही. बायको म्हणेल एकदा समजावलंय ना, परत असंच काय बोलता, म्हणून मग तो दुसरी काहीतरी चिडचिड दाखवायची. तू कामं वाढायला लागली, जबाबदाऱ्या वाढायला लागल्या, मुलीकडे लक्ष द्यायला, मग तू नीट लक्षात नाही देत, तू उशिराच येतेस, तुला यायलाच उशीर होतो. कारण किती झालं तरी जागेच्या किमतीप्रमाणे त्यांची जागा थोडीशी आउटस्कर्टला होती, त्यामुळे लांब पडायची, पोस्टिंग बदलतच राहायचं. मग एवढ्यात आणखी एक आनंदाचा प्रसंग घडला. तिच्या नवऱ्याला प्रमोशन मिळालं. प्रमोशन मिळाल्यानंतर खुश झाला तो, तीही खुश झाली. आता प्रमोशन नंतर मोठा प्रश्न असतो, पोस्टिंग कुठे मिळत आहे ते बघूया. त्याने आई वडिलांना आपल्या गावावरून बोलवून घेतलं. ते तर अधूनमधून येतच होते मध्ये मध्ये, तिला सवय होती त्याची, त्यांचा काही प्रॉब्लेम नव्हता, ते राहत होते. 8 दिवस झाले आणि अचानक ती घरी गेली, कुलूप उघडलं नेहमीसारखं स्वतःच्या चावीने. बघते तर काय, अख्खा फ्लॅट रिकामा, आतमध्ये काही नाही, एक फर्निचर नाही, नळाचं पाणी सोडून प्यायला एक पेला नाही, एक चमचा नाही, काहीही नाही. अख्खा संसार घर धुतल्यासारखं स्वच्छ, कोणी नाही. ती धावत मुलीला जिथे ठेवत असत बेबीसिटरकडे, त्यांच्याच बिल्डिंगमध्ये, तिथे गेली धावत आणि विचारलं, काय हो तुम्हाला काही सांगितलं का, कुठे गेली ही लोक. तर ती म्हणाली, अगं त्यांचं प्रमोशन झालंय ना, तुझ्या नवऱ्याचं पोस्टिंग मिळालं त्याला, बाहेर गावी निघून गेले ते सगळेजण संसार. आम्हाला वाटलं तू पण आधीच निघाली असशील त्याच्याबरोबर. मुलगी तर आज तुझी आली पण नाही इकडे. सासूबाई होत्या तुझ्या, त्या घेऊन गेल्या, मुलीला बरोबर घेऊन गेले. तिला समजेना काय करावं आता.
मोठा प्रसंग उभा राहिला, रडू यायला लागलं. तिने परत कुलूप ठोकलं, तसंच पर्स हातात होती ती घेतली आणि आई वडिलांकडे निघून गेली. मुंबईतच आई वडील होते, मुद्दाम डोळ्यासमोर मुलगी राहावी म्हणूनच असं घर बनवून दिलेलं होतं तिला. तर ती घरी जाऊन रडायला लागली. तर काय, त्यांनाही मोठं शॉकच होता हा. ते पण म्हणाले, काय हे अमानुषपणा, सांगितलं असतं बोललं असतं तर काय झालं असतं. हं, आणि इतका निर्दय आहे, थोडी माणुसकी नाही याला, असं सगळे बोलायला लागले. पण तिला कळे ना, आपली मुलगी तर निघे ना, मुलगी बरोबर घेऊन गेलाय, तिचं प्रेम तर आहे, मलाच का अशी सोडून दिली त्याने वाऱ्यावरती, असं प्रश्न झाला. तरी आई वडील म्हणाले, थांब, आपण काहीतरी मार्ग काढूया, तू थांब, आत्ता राहा इथे आणि इथेच राहा आणि थांब जरा, असं म्हणाले आणि तिला ठेवून घेतलं. दुसऱ्या दिवशी तीच स्वतः उठली, नवऱ्याच्या ऑफिसमध्ये गेली आणि तिने विचारलं, कुठे पोस्टिंग झालंय, काय झालं. तर ते म्हणाले, पोस्टिंग तर त्याचं बँगलोरला झालं, तिथून त्याचं गाव जवळ आहे, त्याला तिथूनच अपडाऊन करायला मिळणार. आता घराचा प्रॉब्लेम सुटला म्हणून तो आनंदात होता. काय झालं त्यांनाही कळेना, बायको आहे आणि अशी काय चौकशी करते, इथे आली आहे वगैरे, काहीतरी गडबड घडली त्यांच्या लक्षात आलं. तरी पण काय करावं कळेना. तिने घरी जाऊन सांगितलं आणि आई वडील म्हणत होते, मुलीला घेऊन गेलाय ना, बघूया कशी सांभाळतोय तो, त्याची हिंमत आहे का, आईशिवाय राहील का मुलगी. पण 1.5 वर्षाची लहान मुलगी, तिला आजी आजोबांची थोडीशी सवय झाली होती, त्यामुळे वडील होते, आजी आजोबा होते, ती मुलगी त्यांच्याबरोबर राहणार. तिला माहिती होतं सासू काय तिचं वाईट करणार नाहीये. पण हिला आता खरी गरज मुलीला आईची असण्यापेक्षा हिला मुलीची होती. पण कोणी हे गोष्ट समजूनच घेईना, नाही हा फार वाईट वागलाय तुझ्याशी, आता ह्याला आपल्या आयुष्यात स्थान नाही. मुलीला घेऊन गेलाय ना, घेऊ दे आणि सांभाळू दे, घेऊ दे तिची जबाबदारी. आपण त्याच्याशी आपण डिवोर्सच घेऊन टाकायचा, असल्या लोकांच्या असल्या प्रवृत्तीची आपण लाड नाही करायची, असं म्हणून आई वडिलांनी कठोर निर्णय घेतला. त्याला नोटीस पाठवली, काय त्याने पेपर असतील सह्या करून पाठवल्या आणि डिवोर्स घेतला. ती मनातल्या मनात खूप रडत राहिली की आपल्याला आपले आई वडील असं का नाही म्हणत, तुझ्या मुलीला आणूया. सगळेजण म्हणतात नको, ती जबाबदारीच नको तुला, असं म्हणतात. त्यांच्या मनात होतं आपली मुलगी एवढी चांगली आहे, गोरी गोमटी हुशार नोकरीवाली, याने सोडून दिलं तर काय, दुसरा नवरा मिळेल, करू आपण तिचं दुसरं लग्न. पण ते ती बोलली तर ऐकून घेणार नाही म्हणून तिच्यासमोर कोणी बोलत नव्हतं. तिने तसंच आपली नोकरी चालू ठेवली आणि मनावर दगड ठेवून ती जीवन तसंच जगत राहिली. तिने स्वतः अभ्यास केला, स्वतःही ऑफिसर झाली. ती ऑफिसर झाल्यानंतर गेला असेल 1-2 वर्षाचा काळ, त्याच्यात तिच्या आई वडील म्हणाले, बघ तो काय एकटाच ऑफिसर होतो काय, तू पण ऑफिसर झालीस ना, किती चांगलं झालं. आणि त्यांनी घाबरत घाबरत तिच्याकडे गोष्ट काढली, आपण तुझं लग्न करूया, आता तुझा धाकटा भाऊ पण आता मोठा झालाय, लग्नाचं वय झालंय त्याचं, आपली जागा तशी लहान आहे, तुझं लग्न करेल, तुला घर मिळेल, मग आपण त्याचंही लग्न करूया. तसं ती काही बोलली नाही, पण तिने मनाशी काहीतरी भुंगाट बांधली. तिची आधीची लांबची जागा होती जी रिकामी पडलेली होती, तिने विकून टाकली. आता ऑफिसर झाल्यामुळे तिची लोनची, हाऊसिंग लोनची रक्कम वाढली होती, त्याच्यात तिने आई वडिलांच्या पासून कमी लांब असा एक फ्लॅट घेतला आणि तिथे एकटी जाऊन ती राहायला लागली. आणि ती आई वडिलांना म्हणाली, आई मला आता लग्न करण्याची रिस्क परत घ्यायची नाही, मला भीती वाटते, त्याच्याऐवजी तुम्ही भावाचं लग्न करून घ्या, त्याचं वय निघून जायला नको, तुम्ही त्याचं लग्न करा, माझा विचार मी नंतर करेन, मी आता ऑफिसर झाले, मी आता नवीन जबाबदाऱ्या सांभाळते आणि राहते आणि बघते. तर मग आई वडिलांना सुद्धा तिचा निर्णय, तिच्या मनाविरुद्ध काही करता नाही आलं, तिचा निर्णय मानावा लागला आणि त्याप्रमाणे ती शांतपणे राहायला लागली. आणि त्याच्यानंतर मात्र अघटित घडलं. तिच्या आई वडिलांच्या घरी मध्ये 4-5 वर्ष निघून गेली होती, तिच्या आई वडिलांच्या घरी एक पत्र येऊन पडलं त्यांच्या पत्त्यावर. त्याच्या पत्त्यात लिहिलेलं, तिची मुलगी, तिला ल्युकेमिया झालेला आहे आणि खूप सिरियस आहे, तर तिच्या आईला बघायला येऊ दे तिला. हिला खूप कठीण गेलं, पण ती आईला घेऊन गेली, बँगलोरला गेली, हॉटेलमध्ये राहिली, आपल्या मुलीबरोबर 1-2 दिवस 4 दिवस राहिली
आणि तिच्या मुलीचा अंत झाला. त्याच्यानंतर ती परत आली मुंबईला आणि ती आपलं जीवन जगत राहिली, एकटी, इंडिपेंडंट, व्यवस्थित. ती सगळ्यांना एकदम शांत आणि नॉर्मल वाटायची, हसायची, पण त्याच्यात जीव नसायचा. अशा घटना घडतात. आता माझा वेळ संपलाय मला वाटतं, तरी पण आपल्याला थोडासा टाइमपास करायचा आहे, अजून चहा सुद्धा आला नाहीये. तर आपण हे करूया, जुन्या पुस्तकाची एक गोष्ट सांगते अशी की आमच्या तरुणपणी डोंबिवलीला पारसिकच्या बोगद्यामध्ये एका जोडप्याने जीव दिला होता. त्या जोडप्याने चिठ्ठी सुद्धा लिहिली नव्हती, काहीच नाही. त्याच्यानंतर आणि जीव देताना मनुष्याने जीव दिला तर तो त्याचे सगळे प्रॉब्लेम लिहत नाही, फक्त मी जीव देतो एवढंच लिहून ठेवतो, मग बाकी काहीच नाही करत. तर त्या ह्याच्यावरती लेखिका, प्रसिद्ध लेखिका ज्योत्स्ना देवधर यांनी कादंबरी लिहिली जवळ, आणि त्यांनी असं त्या स्त्रीच्या त्याच्यात त्यांनी दाखवलं की ती स्त्री वाचली, ती गरोदर होती आणि तिने पुढे तिच्या काय आयुष्यात झालं त्याचं अक्षरशः विदारक वर्णन केलं. आणि ते विदारक वर्णन त्याच्यानंतर तिथे हे झालं काय, त्याच विषयावरती रत्नाकर मतकरींनी नाटक काढलं, माझं काय चुकलं. त्याच्यानंतर त्याच्यावर सिनेमा पण काढला, माझे घर माझा संसार. कोणी काढला माहिती नाही मला, प्रोडक्शन. पण त्याच्यात त्या रत्नाकर मतकरींनी म्हटलं की इतका विदारक शेवट आपण ठेवू शकत नाही, म्हणून त्यांनी लोकांना हे सहन नाही होणार, म्हणून त्यांनी त्याचे शेवट बदलले आणि थोडे तरी आशादायक केले. पण ह्या मी जी कथा सांगितली, त्या मुलीच्या नवऱ्याने मुलगी गेल्यावर बायकोला मोठं पत्र लिहिलं, जाडं जुडं लिफाफा, की मला खूप दुःख होतंय, आपण परत संसार करूया. ही झाली त्या काश चित्रपटाची गोष्ट. पण ती त्या मुलीला पटली नाही, ती हो नाही म्हणाली. हे असं सत्य जीवन असतं. आणि कोणीही ह्याच्यातून कन्क्लुजन काढू नका की मी कोणावरती कथा लिहिली किंवा काय केलंय, कारण हा शेवटी मी केलेलाच कल्पना विस्तार आहे. काय झालं असेल हे साधारणपणे, घटना सत्य असली तरी. तर आता 5 मिनिटं नाही. दुसरी एक गोष्ट सांगते, अतिशय टची. आता हे वाचायला मी हिला मुद्दाम वाचायला आता खरं म्हणजे हा प्रोग्राम ठेवताना आमच्या मनात असं होतं की गेल्या वर्षी वगैरे ती जया दामले म्हणून आपली एक ही आहे, मेंबर आहे, तिला संवादच्या कथा स्पर्धेमध्ये बक्षीस मिळालं होतं. तिची कथा इथे वाचून ठेवावी आणि वाचन व्हावं ही इच्छा होती. ती बाकीच्या कथाही लिहिते, व्हॉट्सअपवर टाकते. तर त्यापैकी म्हणून तिला मुद्दाम बोलावलं होतं, पण काहीतरी तिचा प्रोग्राम असल्यामुळे ती येऊ शकली नाही. दुसरी कथालेखक आहे मीना वर्मा, ती अमेरिकेला गेली आहे, त्यामुळे ती येऊ शकली नाही. पण तिने तिची कथा लिहून पाठवली, तिचं लिखाण पण सुंदर आहे. आता मी तुम्हाला बॅड मूडमध्ये नेलेलं ते आता हे वाचेल तेव्हा तुम्ही तुमचा मूड चांगला सावरेल. असो, नमस्कार मंडळी. कालच्या धुळवडीचे रंग अजून पूर्णपणे कदाचित गेलेही नसतील, पण आपल्या एक सभासद मीना अतुल वर्मा ज्या आजघडीला अमेरिकेत वास्तव्यात आहेत, तरीही त्यांनी रंगाची कुदळ हा लेख पाठवून आपल्याला विविध रंगांच्या सानिध्यात नेलंय. तो लेख वाचून मी त्यांची उपस्थिती इथे निर्माण करू इच्छितो. चला तर. लेखाचं नाव आहे रंगाची कुदळ, कुदळ रंगाची. लेखिका मीना अतुल वर्मा.
आमच्या शेजारीच राहणारी माझी मैत्रीण सुषमा, वर्ष 65, आणि तिची 12 वर्षाची नात निष्का. होळीच्या दिवशी केलेल्या पुरणपोळ्या सुषमाला देण्यासाठी शेजारी गेले, तर सुषमा व निष्का दोघीच घरी होत्या. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोघीजणी चक्क मराठी गाणी म्हणत होत्या. आजी व नातीची मस्त जोडी जमली. दोघींची अगदी धन्यवाद झाली. मग माझा पाय सुद्धा निघेला. मी पण त्यांच्या गाण्यात सामील झाले. निष्काने गाणं म्हणायला सुरुवात केली आणि जोडीला डान्स सुद्धा. काळी माती निळ पाणी हिरव शिवार, ताज्या ताज्या माळव्याचा उडीला या भार, डिपाडी डिपांग डिपाडी डिपांग. मग आजीबाईंनी आपल्या पटक्यातून रंगीबेरंगीची 2 गाणी पाठोपाठ काढली. चालू हिरवा पाचनी म्हणवा वेळी पेढी खाला, साजणी बाई येणार साजण माझा. आणि दुसरं पिवळी पिवळी हळद लागली, भरला हिरवा चुडा, वधूला जरी झालीस तू ग सांगे तो चौकडा. आधीच सांगते मी गाणी म्हणणार नव्हते, पण आवडत. सुषमाला जणू काही आपली नात वधू वेशात दिसत होती की काय कोण नाही. आजीची गाणी ऐकून नात ती गाणारी, आजीची किती बोरिंग गाणी गातेस ग. नंतर मात्र निष्काने आजीच्या मोबाईलचा ताबा घेतला आणि युट्यूबवर एक होळीचं गाणं लावलं. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. लय भारी चित्रपटातील होळीच्या गाण्यावर निष्काने ठेका धरला आणि सुषमाला आणि मला आपल्या ठेक्यात सामील करून घेतलं. आमच्या तिघींचे पाय गाण्याच्या ठेक्यावर थिरकायला लागले होते. आणि मग मनात हाच ठेका धरून गाणी गुणगुणत मी घरी आले. आणि त्याचवेळी माझ्या मनात एक कल्पना चमकून गेली. रंगावर आधारित गाणी आणि कविता हीच थीम जर आज आपल्या लेखासाठी घेतली तर. मनात विचार यायचा अवकाश आणि अनुराधा पौडवाल तिचा मधुर स्वर कानात घुमायला लागला. उधळीत ये रे गुलाल सजना तू श्याम मी राधिका. लगेच दुसऱ्या बाईला लताबाईंचा मंजूळ आवाज कानावर आला. झुलतो पायी रास झुला, नभ निळे रात निळी कानाही निळा. तिकडे स्वप्नील बांदोडकर त्याच्या गाण्यातून राधेला साथ घालायला लागला. रंगात रंग श्याम रंग पाहण्या नजर फिर फिरते. त्यावर लगेच सोनू निगमने छेडलेली प्रसन्नता. हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करावस्तीने. चला तर मग अशा या इंद्रधनुष्य रंगाची उधळण करत सप्तरंगात भिजण्याचा निखळ मनाने आनंद घेऊया. कॅलिडोस्कोप पुस्तकातील मातीतील इंद्रधनुष्य या आपल्या लेखात अंजली कीर्तने यांनी लेखांची कशी उधळण केली आहे. प्रत्येक टेकाडावर रंगारंगाच्या अनेक लाटा. अबोलीच्या फुलातला फिकट भगवा आणि झेंडूच्या फुलातला शेंद्री. पावसाळ्यात भिंतीवर जमणारा शेवाळ्यातला काळपट ठेवा आणि सर्पत्वचेचा सळसळता हिरवा. कलिंगडाच्या तळाचा पांढुरका गुलाबी आणि गरातला भडक तांबडा. देरपाणी न केलेल्या केसांसारखा बुरका आणि इरकली साडीतला सोनसळी. जांभळ खाल्ल्यावर जीभ कशी होते तसा जांभुळका आणि शाईसारखा निळा रंग. रंग मोजावे तरी किती. टेकाडांच्या खालवर उतरणाऱ्या खळी बंधाळीतही रंग धुळीच्या खिचकाऱ्या. हिरवा कंच पाऊस, निष्पाप निळं आकाश, मोतिया माती असे रंगाचे केलेले सुंदर शब्द. अंजली कीर्तने यांच्या लेखातील या रंगसंगतीनंतर आता आपण रंगाची विलक्षण आसक्ती असणाऱ्या बालकवींच्या 2 कवितेतील रंगांची मजा घेऊया. बालकवींच्या औदुंबर या कवितेतील 7 ओळी विविध रंगांनी भरलेल्या आहेत. पण याच कवितेत पांढरा व काळा रंग एक उदास छटा घेऊन आले. पाय वाट पांढरी तयातून आडवी तिडवी पडे, हिरव्या कुरणा नदीनी चालली काळ्या डोहाकडे. झाकळूनी जळ भोवळ पाळी काळीमा पसरी लाटांवर, पाय टाकूनी जळात बसला असला औदुंबर. तर त्यांच्याच मेघाचा कापूस या अपूर्ण कवितेतील रंगाचं वर्णन आहे. फिकट निळीने रंगवलेला कापूस मेघांचा, वरून कुणी गुलजार फिरवला हात कुसुंब्यांचा. इंद्र निळाचा रंग बहरवी गिरीच्या अंगाला, मधून जळते शुभ्र अशी ही मोहनमाला.
बालकवींची श्रावण मासी कविता तर आपल्याला सगळ्यांच्या परिचयाची आहे, पण हाच श्रावण पुढच्या गीतामध्ये कसा बहरून आलाय ते पहा. गीतकार मंगेश पाडगावकर, संगीतकार श्रीनिवास खळे आणि गायिका लता देवी असा त्रिवेणी संगम झाला आणि अजरामर गीत जन्माला आलं. ते हे गाणं कितीही वेगळं ऐकलं तरी मन तृप्त होत नाही. श्रावणात घन निळा बरसला या गाण्यातील 2च ओळी रंगात हरवून जायला पुरेशा आहेत. रंगाच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी, निळ्या रेशमी पाण्यावरती थेंब सावरे लक्ष. आणि पुढे ते म्हणतात, पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले, माझ्या भाळावर थेंबाचे फुल पाखरू झाले. अशा या सप्तरंगी रंगात रंगल्यानंतर आता स्त्रीच्या अंतरंगात एक हळवी कविता कवयित्री पद्मा गोळे यांनी लिहिलेली चाफ्याच्या झाडा ही कविता सुनीताबाई देशपांडे जणू त्यांची स्वतःची वाटेल अशा रीतीने त्यांनी सादर केली. चाफ्याच्या झाडा का बरं आला सात स्वप्नात, देवास तर आपलं नव्हतं का ठरलं, दुःख नाही उरलं मनात. पानांचा हिरवा फुलांचा पांढरा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात. केसात रात्री पायात फुगडी वेडी व्हावडी तुझ्या मनात. परकाया प्रवेशसिद्धीसाठी प्राप्त असलेले आणि ज्यांच्या कविता समजायला कठीण असे कवी म्हणजे आरती प्रभू. एका उतारवयाच्या उंबरठ्यावर असलेल्या स्त्रीच्या अंतरंगात शिरून आपल्या रंग या कवितेत आरती प्रभू काय म्हणतात ते ऐका. एक ऐसा डाव मांडू रंग झेलू आतला, पावसाळी रंग बोलू मोर जैसा रेगला. रंग जर का खेळताना सर्वही आले सरू, सात रंगातून उरल्या अंतरंगा गेली. कवी सुरेश भटांचा रंग माझा वेगळा या काव्यसंग्रहातील प्रस्तावने श्री पु ल देशपांडे म्हणतात, कवी सुरेश भट यांच्या कवितेत नुसते निरनिराळ्या रंगाचे नव्हे तर निरनिराळ्या अंतरंगाचे दर्शन घडते. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. तर असा हा रंगाचा खेळ तुम्हाला सर्वांना आवडला असेल अशी मी आशा करते. आणि कुसुमाग्रजांच्या कवितेतील या 4 ओळींना माझ्या लेखाचा शेवट करते. वाट कधी वैरीण झाली तरी वृक्ष प्रेमळ होते, साती रंग भेटून गेले निळाईशी जडले नाते. ही ओळ वाचताना मात्र माझ्या मनात असं आलं की स्टेट बँकेच्या निळ्या रंगांशी आपणा सर्वांचे अतूट नाते जडले नाही का. धन्यवाद मीनाताई आणि धन्यवाद. कार्यक्रमाचा शेवट फार सुंदर रंगू ह्याने झाला. स्वतः मीना वर्मा ही गाणाऱ्यांच्या फॅमिलीतली आहे. तिची मुलगी नेहा वर्मा ही काय ते इंडियन आयडल मध्ये कॉन्टेस्टंट होती आणि पहिल्या 5 आलेली. आणि मीना वर्मा सुद्धा चांगली गात असेल. उमा सोमणने पण वाईट गायलं नाही हे मला आवर्जून सांगायचंय. तिने सुद्धा तुम्हाला त्या गाण्याची लज्जत चाखवलेली आहे व्यवस्थित. आता कमिटीतले ज्येष्ठ श्रेष्ठ फार अधीर आहेत माईक हातात घ्यायला, तेव्हा मी आता माझा कार्यक्रम संपवून माईक त्यांच्या हातात देते. चुकीची बातमी दिलेली आहे आणि तिच्या हातातनं कधीच माईक पुढे केला जात नाही म्हणून मला बोलायला लागतं. कारण आता 6:15 वाजून गेले, ब्रांच बंद करण्याची वेळ आली. आता महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे ज्या वक्त्यांनी आपल्या इकडे भाग घेतला तर त्यांचं अभिनंदन जर करायला पाहिजे तर अभिनंदन करण्यासाठी मी इथे उभा आहे. पहिले आपले प्रेसिडेंट काय म्हणू गोखले म्हणू का वसंतराव गोखले त्यांना नाही पण डायबिटीस वगैरे नाहीये. सुभाष वैद्य हे अगदी छोटच आहे तुमच्या मनाने एवढी सुंदर होती म्हणजे तिला
राजन पाडलं खरोखर असं कोण भेटला तर मस्त ती काल्पनिक होती का कशी होती? काल्पनिक खरी हे आमचे गायक आणि हे कथाकथन चांगलं करतात, ऑलराऊंडर आहेत आणि त्या कमिटीला फार आम्हाला सहकार्य मिळतं. अरे तुला तुला पाहिजे काय कसं काय मी सर्वांच्या वतीने नाही सर्वांच्या वतीने देतो, त्या सर्वांच्या वतीने मी हिला देतो. हा 2 देऊ, एक हातामध्ये घे आणि दुसऱ्या हातामध्ये. अरे दोन जास्त गोड बोलू नकोस, जास्त गोड बोलू नको, वेळ जास्त घेतेस तसं करू नकोस. टायमिंग बघायचं नाही तू जास्त वेळ घेतला चुकीचं समजू दे. आणि परत उमा सोमनला परत द्यायचे ते बरोबर. अरे घे ग. बरं आता आपला मी काय कोणाचे आभार मानत नाही, कारण सगळे आपल्याच कुटुंबातले आहेत, त्यामुळे आभार म्हणणं काय योग्य दिसत नाही. पण एक अनाउन्समेंट करायची आहे, ती म्हणजे आपला जो आता एक्झिस्टिंग अकाउंट आहे तो रजिस्टर नाही म्हणून घेऊन आपल्या स्टेट बँकेने सांगितलं तो बंद करा. म्हणून आता आम्ही रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू केलेलं आहे. नेक्स्ट म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये आपला नवीन अकाउंट ओपन होईल. तोपर्यंत कोणी या अकाउंटला पैसे पाठवू नका ही विनंती आहे. कारण अकाउंटला जर पैसे गेले तर तो अकाउंट फ्रीज झालेला आहे, त्यामुळे हे विड्रॉ करता येणार नाही. तर तेवढं लक्षात ठेवा. आणि तुमचे कोणी सहकारी असेल, सभासद किंवा नवीन मेंबर येणार असतील त्यांना सुद्धा सांगा की आता कॅशमध्ये व्यवहार केले जातील आणि जेव्हा अकाउंट नवीन अकाउंट ओपन होईल तेव्हा नेहमीप्रमाणे सुरळीतपणे चालू होईल. आपल्या बहुतेक एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये नवीन अकाउंट ओपन होईल. 1 मिनिट म्हणते का? हा विलास रेडेकर कुलकर्णी कुठून झाला ट्रेकर तुम्ही? सीएजी ब्रांच बीकेसी कॅग बीकेसी बोरेली सीनियर असिस्टंट. अरे वा ठीक आहे. वेलकम टू द फॅमिली. म्हणजे हा उभे आहेत ते म्हणजे त्यांचं नाव आहे. ठीक आहे. आता आपली वेळ झालेली आहे, कारण ब्रांच मॅनेजर तो उत्सुक आहेत कधी ब्रांच बंद होते आणि घरी जातात, कारण ते सकाळी 9 वाजल्यापासून बसलेले